माझ्या समोर बसलेले सगळे शिक्षक, कार्यकर्ते, बाळगोपाळ, महिला, सगळ्यांना माझा जय भीम, जय ज्योती. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 हे आपल्यासाठी या शतकातलं सगळ्यात मोठं संकट आहे असं मी मानतो. या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची जी पार्श्वभूमी आहे आणि याच्यामधल्या असलेल्या ज्या प्रस्तावित नीती आहे, धोरण आहे, ते जर आपण नीट बारकाईनं समजून घेतलं तर आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांच्या खच्चीकरणाचं हे एक मुहूर्तमेढ आहे. यापूर्वी पण स्वातंत्र्यानंतर शिक्षण धोरण भारतामध्ये झालीत. आपली तशी कुठलीही जेव्हा एखादी नवी गोष्ट आपल्या पुढे येते तेव्हा ती काही अशी अवकाशातून येत नसते. तिला काही संदर्भ असतात आणि त्या संदर्भाच्या आधारावर जे येऊ घातलेलं आहे त्याची तपासणी करावी लागते. हे राष्ट्रीय शिक्षण धोरण अत्यंत मोहमयी भाषेमध्ये लिहिल्या गेलेलं आहे. तसेच सरकारी कामकाजातले जे डॉक्युमेंटेशन असतात ते फारच मोहमयी भाषेमध्येच असतात. मी एके ठिकाणी असं म्हटलं, हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा म्हणजे तेल लावलेला पैलवान आहे. तुम्ही पकडायला गेले की निसटतो. याला जर पकडायचं असेल तर हाताला माती लावा आणि ती माती पाहिजे फुले आंबेडकरी. या फुले आंबेडकरी आस्पेक्टने जर तुम्ही या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुद्याकडे बारकाईने तपासणी केली तर तुम्हाला एकही पान असं सापडणार नाही की जिथं आपण त्याच्यावर कटाक्ष करू शकत नाही. पण एरवी मात्र या संदर्भात जो विचार प्रवाह, 3 प्रकारचे विचार प्रवाह ज्याचा उल्लेख मी पुढे करेन. आधी याची जी पार्श्वभूमी आहे ती आपण समजून घेऊया. भारतामध्ये अगदी प्राचीन कालखंडापासून शिक्षणाचा आमचा सगळ्यांचा संघर्ष सुरू आहे आणि हा 2 पातळ्यांवरचा संघर्ष आहे. एक बाजू आहे ब्राह्मणी बाजू आणि दुसरी आहे अब्राह्मणी बाजू. मधला नाही कोणी, लक्षात घ्या. सुवर्ण मध्य साधन असा जो प्रयत्न असतो तो फसवा असतो. तुम्हाला 2च किनारे असतात, एक तर उसपार नाहीतर इसपार. हा जो संघर्ष आहे अगदी प्राचीन कालखंडापासूनचा, हा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आम्ही राष्ट्रीय शिक्षण धोरण समजून घेतला पाहिजे. कारण आता जे सरकार आहे आणि हे धोरण ज्या महालच्या शाखेमध्ये तयार झालेलं आहे त्यांची सगळी पाळेमुळे प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये आहेत. ती प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडांची पाळेमुळे आपल्याला इथे सापडतात. ती शोधावी लागेल आणि त्याच्या विरोधात उभं राहावं लागेल. प्राचीन कालखंडामधला जो शिक्षण बंदीचा जो नियम होता, फुल्यांच्या भाषेमध्ये स्त्री शूद्राती शूद्रांना शिक्षण बंदी होती. ही जी शिक्षण बंदी होती वर्णव्यवस्थेमधली, ही केवळ या शिक्षण प्रवाहाच्या बाहेर स्त्री शूद्राती शूद्रांना ठेवण्यासाठी केवळ नव्हती. तो त्याचा बाह्य मुखवटा होता. अंतस्थ काय होतं तर शिक्षण ही नेहमीच एका व्यापक समाज व्यवस्थेचा भाग म्हणून पूरक अशी कामगिरी तिने करत आलेली आहे. म्हणजे जी समाज व्यवस्था अस्तित्वात आहे त्या समाज व्यवस्थेला पूरक असा मनुष्यबळ तयार करणे, प्रश्न विचारणारे नाही, चिकित्सा मांडणारे नाही, तर या व्यवस्थेला सरेंडर होणारे,
समर्थक अशा पिढ्या तयार करण्याचं काम शिक्षण व्यवस्थेने केलेलं आहे. पण वर्ण व्यवस्थेमध्ये जी उत्पादनाची प्रक्रिया होती त्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये स्त्री शूद्राती शूद्रांना या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये ठेवण्यासाठी या शिक्षण व्यवस्थेच्या बंदीचा नियम अंमलात आणला गेला. जाती व्यवस्थेमध्ये त्याचीच रीव ओढल्या गेली. आपल्या अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की इंग्रज आले नसते तर महात्मा फुले घडले नसते. हे मला कधी कधी असं वाटतं आत्याबाईला मिशा असतात तर काका म्हटलं असतं, अशा स्वरूपाचं ते विधान वाटतं. कारण हे लक्षात घेतलं पाहिजे की इंग्रज जेव्हा इथे आले, मध्ययुगीन प्राचीन कालखंडाच्या नंतर जो इंग्रजांचा कालखंड, वसाहती कालखंड जो आहे, या कालखंडामध्ये शिक्षणाची जुन्या कालखंडाच्या पेक्षा नक्कीच शिक्षण काही खुलं झालेलं आहे. पण हे शिक्षण खुलं होत असताना इंग्रजांनी खूप काळजी घेतलेली आहे. अनेक ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिक्षण त्यांना कोणाला द्यायचं याच्याबद्दलचं त्यांनी स्पष्ट भूमिका त्यांची राहिलेली आहे. आणि त्यांनी झिरपण्याचा सिद्धांत मांडला. वरतून टाका, खाली झिरपेल. आमचा झिरपण्याचा सिद्धांत फुलेंनी, बाबासाहेबांनी सांगितलेला नाही. त्यांना जी काही इथे राजसत्ता जी त्यांची टिकवायची होती त्याच्यासाठी आवश्यक असणारं शिक्षणाची रचना आणि शिक्षणाचा आशय हा त्यांच्या पुढचा दृष्टिकोन होता. आणि मग स्वातंत्र्योत्तर अत्यंत धावता आढावा मी घेतोय, कारण सरांना मुंबईला जायचं आहे आणि 1.5 तासात मला संपवायचं आहे. मी प्रयत्न करेन की 1.25 तासातच संपवेन. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये 1948ला पहिला, त्याला आयोग म्हणता येत नाही, एक समिती होती. ती समिती राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा तयार झाली. त्या समितीने भारतामधल्या उच्च शिक्षणाच्या बद्दलचं धोरण निश्चित करण्याचं त्या समितीकडे काम होतं. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक दिन म्हणून मनवला जातो. आम्ही मनवत नाही. सत्यशोधक शिक्षक सभा हे 28 नोव्हेंबर महात्मा फुलेंचा स्मृती दिवस हा शिक्षक दिन म्हणून आम्ही साजरा करतो. याला एक महत्वाची पार्श्वभूमी आहे. आम्हाला राधाकृष्णनबद्दलचा द्वेष नाही आणि फुलेंच्या बद्दलचं अतिरेकी प्रेमही नाही. आमच्या पुढे प्रश्न असा आहे की प्रतीका कोणती मानायची, कशासाठी मानायची. हे जग जर बदलून टाकायचं असेल, ज्या जगामध्ये आम्ही जगतो, ज्या विश्वामध्ये आम्ही जगतो, ते विश्व जर आम्हाला मान्य नसेल, त्यातली विषमता जर आम्हाला मान्य नसेल, तर त्यातल्या विषमतेची पोषक प्रतीका आम्ही नाकारली पाहिजे. हा सरळ साधं तत्व आहे. आणि जे विश्व आम्ही उभं करू पाहतो त्या विश्वाला पूरक प्रतीकांचा आम्ही स्वीकार केला पाहिजे. त्याच्यासाठी बलिदान देण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटला नाही पाहिजे. या राधाकृष्णनच्या अध्यक्षतेखाली जेव्हा 1848 मध्ये पहिल्यांदा ज्या उच्च शिक्षणासाठी जी समिती नेमल्या गेली, स्वातंत्र्यानंतर लगेच हा कालखंड आहे. भारतामध्ये तेव्हा 90% पेक्षा जास्त ही निरक्षरता होती. आणि या देशामध्ये स्वातंत्र्याने सातत्याने फुलेंच्या पासून प्राथमिक शिक्षणाची फुलेंनी मागणी केली की प्राथमिक शिक्षण हे सगळ्यांना सक्तीचं, मोफत आणि गुणवत्तापूर्ण द्या. प्राथमिक शिक्षणाची संपूर्ण समाजाची, बहुसंख्य समाजाची मागणी असताना आयोग कोणत्या याच्यासाठी नेमला गेला? उच्च शिक्षणासाठी. आणि या उच्च शिक्षणासाठी आयोग जे नेमला तिथं फक्त 10% लोकांची ती गरज होती आणि त्याच्या हिताचं धोरण हे राबवलं गेलं. त्यानंतर 1964 मध्ये कोठारी आयोग आला. कोठारी आयोगाने या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भातले काही क्रांतिकारी निर्णय घेतले. एक 2-3 त्यांच्या तरतुदी मी आपल्या पुढे ठेवेन. पहिली गोष्ट 10+2+3 जो आता आपण पॅटर्न जो राबवतो आहोत, हा 10+2+3 पॅटर्न त्यांनी दिला. त्यानंतर त्यांनी सांगितलं की शिक्षणावर GDPच्या सकल उत्पन्नाच्या 6% खर्च करा आणि त्याला प्राथमिक शिक्षणाच्या खर्चासाठी युक्त माप द्या. कारण 1964 मध्ये प्राथमिक शिक्षणाची जी मागणी होती ती काही पूर्ण झालेली नव्हती. बहुसंख्य समाजाची जी मागणी आहे ती पूर्ण झालेली नव्हती.
आणि एक अत्यंत महत्त्वाचा त्यांनी सुचवलं की समान शाळा पद्धतीचा पुरस्कार केला. आता असा एक सूर निघतो आहे की वन नेशन वन एज्युकेशन, वन नेशन वन एज्युकेशन ही गोष्ट समान शाळा पद्धतीपेक्षा वेगळी आहे, लक्षात घ्या. वन नेशन तेव्हा असेल की आपण खरंच आपला नेशन एक आहे का, आपण आहोत एक. आपला देश, बाबासाहेब म्हणतात की आपलं देश हा, आपलं राष्ट्र कधी उभंच झालं नाही. एका खेड्यामध्ये अनेक राष्ट्र मी तुम्हाला दाखवतो असं आव्हान त्यांनी उभं केलं राष्ट्रवाद्यांपुढे. त्यामुळे जेव्हा एक राष्ट्र नाही, एक देश नाही, तेव्हा तुम्ही एक एज्युकेशनची मागणी करू शकत नाही, ती विषमतेकडे जाते, लक्षात घ्या. कारण जो आजारी आहे आणि जो धष्टपुष्ट आहे त्यांना तुम्ही दोघांनाही समान कसं ट्रीट करणार? साधं सूत्र आहे. जे आजारी आहे त्याला पहिल्यांदा तुम्हाला निरोगी बनवावे लागेल आणि मग तुम्ही कदाचित एक सूत्र दोघांसाठी लावू शकाल. हा देश जातींमध्ये जो विभागला गेलेला आहे, जातीचं जे शोषण आहे ते शोषण अत्यंत टोकाचं आहे, खूप टोकाचं आहे. त्यामुळे अशा काळात आपल्याला वन नेशन वन एज्युकेशन हा नारा आपल्यासाठी उलटणारा ठरू शकतो. म्हणून कोठारी आयोगाने जे दिलं त्याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधेन. कोठारी आयोग असं म्हणतात की समान शाळा पद्धतीचा त्यांनी पुरस्कार केला. या समान शाळा पद्धतीचं सूत्र ज्याच्या पुढे त्याच सूत्राचा विकास आता अनिल सतगोपाल यांनी पुढे केलेला आहे. आणि ते म्हणतात समान शाळा पद्धती म्हणजे काय, तर दिल्लीतली शाळा असो की यवतमाळ मधल्या एखाद्या छोट्याशा ग्रामीण भागामधली शाळा असो, त्या शाळांचा स्तर आणि सुविधा या समान असतील. अभ्यासक्रम एक असा असं म्हणत नाही, लक्षात घ्या. कसा असू शकेल? इथली यवतमाळची जी भाषा आहे ती दिल्लीवाल्यांना कसं समजेल? दिल्लीवाल्यांची जी भाषा आहे ती यवतमाळवाल्यांना कसं समजेल? दोन कल्चर वेगवेगळे आहेत. विविधतेने भरलेला हा आमचा देश. या विविधतेला सामावून घेऊन समान स्तर आणि समान सुविधा हे त्याच्या मागचं पहिलं महत्वाचं सूत्र आहे, ज्याचा सुतोवाच कोठारी आयोगाने केलेला होता. आणि अभ्यासक्रमाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी एक निर्देश दिला. त्यांनी सांगितलं ते शिक्षक आहेत तिथं बहुतेक त्या सगळ्यांना माहिती असेल 10 गाभाभूत घटक. या 10 गाभाभूत घटकामध्ये काय आहे? धर्मनिरपेक्षता आहे, स्त्री पुरुष समानता आहे, श्रममूल्य आहे, या सगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. हे जर सगळे आशियाच्या संदर्भातले जे निकष जे कोठारी आयोगाने दिले जर ते पाहिले तर ते राज्यघटनेला पूरक असे आहे. कोठारी आयोगाच्या संदर्भात शासनाने जे काही भूमिका घेतली त्यांनी कधीच असं म्हटलं नाही की आम्ही कोठारी आयोग लागू करत नाही. छुप्या पद्धतीने कोठारी आयोग लागू केल्याचं त्यांनी काही वेळेला स्वीकार पण केला, पण त्यातल्या ज्या अत्यंत महत्वाच्या क्रांतिकारी ज्या गोष्टी होत्या त्या मात्र डावलल्या गेल्या. आज आपण बघतोय कोणत्याही शाळेमध्ये गेलात, मी 30 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं, कोणत्याही शाळेमध्ये गेलात तर त्या शाळांची रचना आणि शिक्षा, तिथला आशय, तिथे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, इव्हन 15 ऑगस्ट सुद्धा, 26 जानेवारी जे आपले राष्ट्रीय सण आहेत, राष्ट्रीय मोठे दिवस म्हणून आपण मानवले जातो, तिथेही मी तुम्हाला यात ब्राह्मणीकरण कसं चाललेलं आहे याचं सिद्धांत तुम्हाला सांगू शकतो, ते उदाहरण देऊ शकतो. इतकं ब्राह्मणीकरण आमच्या शाळांचं झालेलं आहे. आणि हे ब्राह्मणीकरण होत असताना या शिक्षण आशयाने एक अत्यंत महत्वाची भूमिका निभावली आहे, जे राष्ट्रीय कोठारी आयोगाच्या अगदी भूमिकेच्या विरोधात आहे. त्यानंतर आहे 1986 मध्ये ज्याला आपण ऑपरेशन ब्लॅकबोर्ड असं म्हणतो. या ऑपरेशन ब्लॅकबोर्डनी 1986 ला राष्ट्रीय शिक्षण धोरण आणलं, तेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते. 1986 मध्ये 2 महत्वाच्या गोष्टी घडल्या ज्या नव्या होत्या. त्या 2 गोष्टी अशा होत्या की शिक्षणाच्या खाजगीकरणाचं सूत्र स्वीकारलं गेलं. भारताने 1991 मध्ये खाजगीकरणाचं धोरण स्वीकारलं, पण शिक्षणात मात्र त्याच्याही आधी 1986 ला खाजगीकरणाचं धोरण स्वीकारलं गेलं.
आणि दुसरं महत्त्वाचं काम केलं जे आपल्यासाठी घातक आहे ते म्हणजे शिक्षणामधलं स्तरीकरण वाढवणं. नवोदय विद्यालयापासून तर ज्या मॉडेल स्कूल्स आणि इतर ज्या शाळांमध्ये काढल्या याच्या आधीच्या शाळांच्या अस्तित्वामध्ये त्यांनी स्तरीकरण वाढवलं. नवोदय विद्यालयाचे मी विरोधक नाही, पण नवोदय विद्यालय 25% आणि 75% का 100% का नाही हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. या 1986च्या धोरणानंतर शिक्षण हक्क कायदा आला 2009 मध्ये, ज्याचा उल्लेख गुल्हाने सरांनी केला. 2009 मध्ये शिक्षण हक्क कायदा जेव्हा संसदेने मंजूर केला तेव्हा लक्षात घ्या सर्व पक्षाच्या सर्व खासदारांनी त्याला समर्थन केलेलं आहे. सत्यशोधक शिक्षक सभा हा शिक्षण हक्क कायद्याचा मसुद्याच्या स्वरूपात असतानापासून आम्ही जरा सावध होतो आणि जेव्हा शिक्षण हक्क कायदा मंजूर झाला, अस्तित्वात आला, त्यानंतर आम्ही त्यांच्या विरोधात उभे होतो. एका बाजूला आम्ही क्रांतिकारी भूमिका घेत असतानाही शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधात का होतं हे समजून घ्या. यातली पहिली महत्त्वाची गोष्ट सांगतो की उन्नीकृष्णन खटला देशभर गाजला. हा उन्नीकृष्णन खटला सुप्रीम कोर्टामध्ये तामिळनाडूच्या एका मुलाने त्यांनी कॉम्पेन्सेशनसाठी केस टाकलेली होती आणि त्या कॉम्पेन्सेशनसाठी केसमध्ये त्यांनी सांगितलं की मी ज्या आर्थिक सामाजिक परिस्थितीतून आलो त्याच्या परिणामी मी शिकू शकलो नाही, माझी काहीच चूक नाही, माझी शिकण्याची इच्छा होती आणि मी शिकण्यासाठी लायक होतो, परंतु ही जी सगळी भारताची सामाजिक परिस्थिती आहे याच्या परिणामी मी शिकू शकलो नाही आणि त्याच्यामुळे माझं जे नुकसान झालं ते सरकारने भरून द्यावं यासाठी तो कोर्टात गेला आणि कोर्टाने त्याच्या बाजूने निकाल दिला. लक्षात घ्या 45व्या कलमानुसार बाबासाहेबांनी जे मार्गदर्शक तत्वामध्ये राज्यघटनेत नमूद केलेला आहे त्याचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिलेला आहे आणि तो त्या मुलाच्या बाजूने दिलेला. आता आपल्या देशामध्ये एक मोठी विचित्र परिस्थिती आहे. सुप्रीम कोर्टाचा कोणताही निकाल हा कायदा बनतो आणि म्हणून संसदेमध्ये त्याच्यात ते बिल पास करणं गरजेचं झालेलं होतं. पण संसदेत जे बसलेले होते सर्व पक्षांचे, मी पुन्हा पुन्हा वारंवार उल्लेख करतो, सर्व पक्षांच्या खासदारांनी याच्यावर मोठी चर्चा झाली आणि कोणीही त्या खऱ्या अर्थाने त्या शोषित पीडित समाजाचा प्रतिनिधी म्हणून तो जो तामिळनाडूचा मुलगा होता त्याला अनुलक्षून सर्व समाजाला शिक्षणाचा हक्क खऱ्या अर्थाने बहाल व्हावं असं नव्हतं. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन प्रमाणे हा कायदा अस्तित्वात येऊ नये यासाठी 1986वी घटना दुरुस्ती केली आणि 86व्या घटना दुरुस्तीनंतर 21 कलमान्वये शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आला. हा शिक्षण हक्क कायद्याचे 3च गोष्ट ज्या आपल्या सामान्य माणसाच्या, शोषित जनतेच्या, शोषित जातीच्या मुलांना शिक्षणाचा न्याय कसा देत नाही हे मी आपल्या पुढे ठेवेन. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी 25% आरक्षण दिलं. दुर्बल आणि वंचित घटकांसाठी प्रायव्हेट शाळांमध्ये 25% आरक्षण दिलं. याचे अनेक लोक समर्थन करतात. 25% आरक्षण दिलं. 1986ला शिक्षणाच्या खाजगीकरणाचं धोरण स्वीकारलं, पण तो कायदा नव्हता खाजगीकरणाचा. आरटीईच्या शिक्षण हक्क कायद्याच्या 25%च्या तरतुदीप्रमाणे या खाजगीकरणाच्या धोरणाला कायदेशीर मान्यता मिळाली. आता कायदाच म्हणतो 25% घ्या, 25% घ्या, याचा अर्थ काय? तुमची जी शाळा आहे ना प्रायव्हेट त्याचं अस्तित्व आम्ही मान्य करतो आहोत. म्हणून शिक्षणाच्या खाजगीकरणाचं कायदेशीर समर्थन सगळ्यात आधी कुणी केलं असेल तर तो शिक्षण हक्क कायद्याने केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे कोणती कायदा कशासाठी असतो? ब्राह्मणांसाठी एक कायदा, भांडवलदारांसाठी एक कायदा, दलितांसाठी एक कायदा, ओबीसींसाठी एक कायदा, असं काही असू शकतं का? एक राज्यघटनेचा किंवा एक माणूस म्हणून जेव्हा आपण कायद्याचा विचार करतो तेव्हा न्यायाच्या चौकटीमध्ये आपण सगळ्यांना समान लेखलं पाहिजे. पण जर हे होत नसेल, हे जर अस्तित्वात नसेल तर कायदा कसा असावा? आधीची विषमता त्याला तो रोख लावणारा त्याच्यामध्ये तरतूद असली पाहिजे. जे शिक्षणामधलं स्तरीकरण होतं हे स्तरीकरण आहे. हे स्तरीकरण कशाचं प्रतिबिंब आहे? स्तरीकरण खऱ्या अर्थानं
बाबासाहेब म्हणतात की भारतीय समाज रचना ही उतरंडीची समाज रचना आहे आणि ही बिनशिडीची इमारत आहे की जो ज्या शिडीवर ज्या मजल्यावर आहे तो तिथेच राहील अशी तरतूद भारतीय जाती व्यवस्थेच्या रचनेमध्ये आहे. आणि म्हणून ही जी ही केवळ इमल्यांचा दृष्टिकोन नाही आहे, तर याच्यामध्ये स्तरीकरण आपल्याला दिसते. हे स्तरीकरण केवळ तुम्ही खाली राहता एक वरती राहते तो त्याच्या वरती राहते एवढ्या पुरता मर्यादित नाही, याच्या पलीकडे आहे. याच्या पलीकडे असं आहे की तुमचं अस्तित्व हे वेगवेगळं निश्चित केलं जातं. तुमच्या अस्तित्वाचं जेव्हा स्तरीकरण होतं तेव्हा तुम्ही माणूस म्हणून मला कोणालाही एका स्तरावरचं स्वीकारणं बंद होतं आणि ते भारतीय समाज व्यवस्थेचं एक सगळ्यात महत्वाचा घटक याच्यामध्ये काम करतो. हे स्तरीकरण जे आरटी येण्याच्या पूर्वी जे शाळांमध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये होतं त्याच्याबद्दल काहीही हा कायदा काढत नाही, उलट मूक समर्थन करतो. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की बाबासाहेबांनी 14 वर्ष वयापर्यंतच्या मुलांना याची संमती दिलेली होती कायद्यामध्ये तरतूद करण्याची. यांनी 6 ते 14 हा वयोगट निश्चित केलेला होता. अशा अनेक गोष्टी तरतुदी आहेत ज्याच्यामध्ये कायद्यामध्ये की जो खऱ्या अर्थाने आरटी हा हक्क नसून हक्क हिसकणारा आहे असं अनिल सतगोपाल म्हणतात. त्यांनी त्यांच्यावर पुस्तकच लिहिलं. त्यांच्या पुस्तकाचं टायटल आहे की शिक्षा अधिकार कानून शिक्षा का अधिकार छीनने वाला बिल असं त्यांनी टायटल दिलं आहे. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख मी तुम्हाला विनंती करेन की ते पुस्तक जरूर वाचा. यानंतर आता आरटीच्या अंतर्गत आता आपल्या सगळ्या शाळा चालत आहेत आणि आता याच्या पुढे हे राष्ट्रीय शिक्षण धोरण येऊ पाहत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी समजून घेण्यापूर्वी या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची काही चिकित्सा देशभर या पातळीवर याच्या संदर्भात झालेली आहे. याच्यामध्ये मुख्यतः 3 विचार प्रवाह मला पाहायला मिळाले. एक पहिला विचार प्रवाह आहे, त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण हे जणू काही भारतामध्ये शिक्षणाचा स्वर्ग निर्माण करून सगळ्यांना शिक्षण मिळण्यासाठी दिलेला एक आशादायी राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे असा एक विचार प्रवाह आहे. दुसरा एक विचार प्रवाह आहे ज्याच्यामध्ये योगेंद्र यादव सुद्धा आहेत. ते म्हणतात की ठीक आहे, मला वाटलं होतं की हे पुराणपंथी असेल, खूप जुनं असेल, जुन्याच्या विचारावर असेल, पण मी वाचल्यानंतर मला असं वाटलं की असं काही नाही आहे. योगेंद्र यादव म्हणतायत, लक्षात घ्या, असं काही नाही आहे. मग ते काय म्हणतात, त्याच्या पुढे म्हणतात की ठीक आहे, काही तरतुदीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे आणि या अमुक गोष्टी त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात याव्या. म्हणजे यांनी सुधारवादी भूमिका घेतली आहे. आणि एक तिसरा प्रवाह आहे, तो असं म्हणतो की राष्ट्रीय शिक्षण धोरण हे जनतेच्या शिक्षणाच्या कत्तलीचा जाहीरनामा, ज्याचं पत्रक तुमच्यापर्यंत गेलं, हे केवळ सत्यशोधक शिक्षक सभा, विदर्भ शिक्षण संघर्ष समिती एवढ्यापुरतच यांचा हा विचार मर्यादित नाही, तर अशा स्वरूपाचे देशभरात अनेक लोकांनी याच्याबद्दलची चिकित्सा मांडलेली आहे. आता या 3ही मतप्रवाहांच्या पैकी कुठल्याही एका मताशी सहमत होण्यापूर्वी आपण राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये नेमकं काय आहे याची थोडी तपासणी करूया. पहिला मुद्दा मी आपल्या पुढे ठेवेन की राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर पूर्व प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी असं सुचवलेलं आहे. आणि अगदी 3 वर्षापासून तर वयाच्या 18व्या वर्षापर्यंतच्या मुलांची शिक्षण हक्क कायद्याची म्हणजे त्यांच्या हक्काची चौकट हे विस्तार करण्याचं सुचवलेलं आहे. या दोन्ही गोष्टींची जरा तपासणी करूया. पहिल्यांदा पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ECCE म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन या सिद्धांताच्या आधारावर मुलांना आम्ही शिक्षण देऊ. आता हा जो सिद्धांत आहे, या सिद्धांताचा शोध भारतामध्ये लागलेला नाही, तर या सिद्धांताचा शोध लागला युरोपमध्ये. युरोपमध्ये या सिद्धांताचा शोध लागला आणि हा शोध लागताना अनेक विचारवंतांनी, अभ्यासकांनी
त्याच्यामध्ये एक मोठी भूमिका अदा केली की माणूस जन्माला येतो आणि मृत्यूपर्यंत जगतो. या जगण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याची जी घडण घडते त्याला काही शास्त्र आहे का, त्याचा काही सिद्धांत आहे का, याचा त्यांनी शोध घेतला. आणि हा शोध लावण्यासाठी अनेक लोकांनी किमान 50 ते जास्तीत जास्त 100 वर्ष त्याच्यासाठी श्रम केले आणि तो सिद्धांत अस्तित्वात आला ECCचा. चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर आधुनिक तत्वज्ञानाचा, आधुनिक संकल्पनांचा विकास स्वीकार करत असाल शाळांमध्ये, आम्ही त्याचं वेलकम करतो. मुद्दा असा आहे, या ECCच्या सिद्धांताच्या आधारावर ज्या बालवाड्या म्हणजे 3 वर्ष ते 6 वर्ष वयापर्यंतच्या मुलांसाठी बालवाड्यांचं विद्यालय देण्याचं याच्यामध्ये प्रस्तावित केलेलं आहे आणि ते सगळे या ECCच्या सिद्धांताच्या आधारावर केल्या जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचं ते पुढे असं म्हणतात की हा जो ECCचा सिद्धांत आहे, या सिद्धांताच्या आधारावर बालवाडीच्या शिक्षक आणि शिक्षिकांना आम्ही प्रशिक्षण देऊ. हे प्रशिक्षण 6 महिन्याचं असेल. किती? 6 महिन्याचं. 6 महिन्याच्या प्रशिक्षणातून हे शिक्षक ECCच्या सिद्धांताच्या आधारावर तयार होतील आणि ते मुलांना शिकवतील असा त्यांचा दावा आहे. लक्षात घ्या, हा सिद्धांत युरोपमध्ये शिकायला 2 वर्ष लागतात. त्यांच्याकडच्या शिक्षिकांना किंवा शिक्षकांना बालवाडीची शिक्षिका किंवा शिक्षक व्हायचा असेल तर 2 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स आहे. हे कोणता चमत्कार करणार आहेत की जे 6 महिन्यामध्ये 2 वर्षाचा कोर्स शिकवतील. आपला देशच तसा मोठा चमत्कारिक आहे. चमत्कारावर खूप आपला विश्वास असतो आणि चमत्कारावर आपला देश चालतो. त्यामुळे ती चमत्काराची प्रचिती याच्यामध्ये येते. इथं पहिला प्रश्न आपण उपस्थित केला पाहिजे की 6 महिन्यामध्ये ECCचा सिद्धांत कसा शिकवला जाईल. थोडक्यात ECCचा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा, तितकाच सोपा आणि तितकाच गहन आहे. आपण मुलांना जे शिकवतो, घरी असेल, समाजात असेल, नात्यात असेल, शाळेत असेल, आपण कशा पद्धतीने हँडल करतो त्यांना. आपण मुलांना, आपली समजच आहे, भारतीय माणसाची समज आहे, स्त्री असेल की पुरुष असेल, की लहानांना अक्कल नसते. ते अक्कल शून्य असतात आणि सारा काही ठेका अक्कलेचा जो आहे तो मोठ्याकडे असतो. इथंच पहिली गोष्ट की इथंच तुमच्या ज्ञानात्मक संवादाची, व्यवहाराची सगळी कुंठितता होते. केवळ आदेश जातात. आदेश हे काही तुमची ज्ञानात्मक प्रतिक्रियेची प्रतिक्रिया नाही. ज्ञानात्मक प्रक्रिया बुद्ध सांगतात, फुले सांगतात, आंबेडकर सांगतात, संवादातून घडते. ज्ञान हे कोणत्याही माणसाकडे किंवा कोणत्याही एखाद्या समूहाकडे हा काही ती बंदिस्त नाही आहे. तर ज्ञान ही सतत, बुद्ध म्हणतात, अनन्य आहे. अनन्य आहे. कधीच तिचा अंत नाही आणि कधीच तिचा अंतिम टप्पा नाही. संपूर्ण ज्याला आपण अंतिम टप्पा असं म्हणतो ते बुद्ध मान्य करत नाही. आणि म्हणून ते त्यांच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असं त्यांनी उभं केलेलं होतं की माझ्याकडे जे आहे ते मी घेऊन आलेलो आहे. ते संपूर्ण असं नाही, ते अंतिम तर अजिबात नाही. मी जे काही मांडेन त्याच्यावर तुम्ही प्रतिप्रश्न करा. तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून पहा, तुमच्या अनुभवाच्या कसोटीवर तपासून पहा आणि जर तुम्हाला पटलं नाही तर प्रतिप्रश्न करा. प्रतिप्रश्नेन सेवये. प्रतिप्रश्न हे दोघांनाही ज्ञानाच्या जिथं ज्या स्तरावर आपण आहोत त्या स्तरापासून पुढे घेऊन जाते. पण आपल्याकडे ब्राह्मणी ज्ञान परंपरा आहे, ज्याचे आपण सगळे बळी पडलेलो आहोत. ही ब्राह्मणी ज्ञान परंपरा काय सांगते? तुम्ही गुरुकुल शिक्षण पद्धतीचा फार पुरस्कार याच्यामध्ये केलेला आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी इथपर्यंत पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे की गुरुकुल ही शिक्षण पद्धती, ही आदर्श शिक्षण पद्धती आहे आणि आम्ही तिला आदर्श मानतो आणि तसं मॉडेल कसं उभं होईल असा प्रयत्नही केला गेला पाहिजे असं सुचवलं जात आहे. या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये जी गुरुकुल शिक्षण पद्धती होती तिथला गुरु हा देवस्थानी होता. तो अंतिम, ते जे ज्ञान सांगेल ते अंतिम आहे, ते संपूर्ण आहे. त्यामुळे तिथे प्रतिप्रश्न उभा होण्याचा प्रश्न येत नव्हता. हीच परंपरा ब्राह्मणी परंपरेमध्ये सातत्याने झिरपत आली. आज आमच्या शाळा कॉलेज घरापर्यंत पोहोचलेली आहे. तुम्ही तपासणी करा की आम्ही खऱ्या अर्थाने बुद्धाचे परंपरा जोपासतो की ब्राह्मणी परंपरेचे पायी झालेलो आहोत. हे तपासण्यासाठी हे 2 सूत्र आहेत.
एक बुद्धाचं सूत्र आहे की जो संवादाला महत्व देतो, आणि एक ब्राह्मणी सूत्र आहे की जे असं सांगतो की मी जे सांगेन ते अंतिम ज्ञान आहे. त्यामुळे आपण जे लहान मुलांशी वागतो ते याच पद्धतीने वागतो. पण ईसीसीचा सिद्धांत असं म्हणतो की ईसीसी असं म्हणतो की मुलांचं जे एक नैसर्गिक व्यक्तित्व आहे, प्रत्येकाचं एक नैसर्गिक जन्माला आल्यानंतर त्याचं एक व्यक्तित्व असतं, ते ओळखा, ते शिका, ओळखायला शिका. दुसरं की अनौपचारिक शिक्षणाचा भाग या औपचारिक शिक्षणापेक्षा खूप मोठा आहे. हा अनौपचारिक शिक्षण आणि त्याचं जे नैसर्गिक व्यक्तिमत्व आहे या दोन घटकांचा मेळ घालून फॉर्मल एज्युकेशन, ज्याला आपण औपचारिक शिक्षण म्हणतो, त्या औपचारिक शिक्षणाशी मेळ बसवा आणि मग त्याला शिकवा. ते शिकवा असंही म्हणत नाही, ते शिकवा असंही म्हणत नाही, ते असं म्हणतात की त्यांना काय शिकायचं आहे ते समजा आणि ते द्या. आज आपल्याकडे जी पद्धत आहे, आम्ही जे देतो ते विद्यार्थ्यांनी घ्यावं आणि मग तो त्यांनी जर घेतलं स्वीकारलं तर की मग आपण तो त्याला गुणवत्तापूर्णचे सर्टिफिकेट देत असतो. ही पद्धत आउटडेटेड झालेली आहे जगामध्ये. या सिद्धांताचा केवळ 6 महिन्यामध्ये या शिक्षकांना ते कसा काय शिकवणार आहे हा एक प्रश्न आपण नोंद घेतली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ही जे शिक्षण, ही जी बालवाड्या सुरू होती, या बालवाड्यांमधला एक या शिक्षण आशयाच्या संदर्भातले काही निकष दिलेले आहेत. म्हणजे आपण आत्ता बालवाड्यांच्या तपासण्या केल्या किंवा नजरेपुढे घेतल्या तर आपल्याला काय लक्षात येते, एक बाई असते, वर्गखोली असते, कोंदट असेल कशी असेल, तिथे 4 मुलं 10 मुलं जे काही मुलं असतात, बाईचा एक ब्लॅकबोर्ड असतो, एक फळा असतो, काही गाण्यांच्या गोष्टीचे पुस्तकं असतात आणि ती बाई शिकवते. आता ABCDचा जमाना, ABCD 1 2 3 4 वगैरे काय घ्यायचं. आणि हे जे सूत्र आहे, हे सूत्र ईसीसीच्या सिद्धांतावर न बसणारं सूत्र आहे. पण एका बाजूला ईसीसी सिद्धांताच्या आधारावर आम्ही शिक्षण देऊ, बालवाड्या उभ्या करू असं सांगत असताना दुसऱ्या बाजूला मात्र याचा पुरस्कार केला गेलेला, अत्यंत छुपा पुरस्कार केला गेलेला. ते म्हणतात की आम्ही गणित शिकू, ते म्हणतात आम्ही त्यांना गाणे भाषा शिकवू, त्यांना खेळ शिकवू, त्यांना संगीत शिकवू, असं सगळ्या एका बाजूला ते सांगतायत. तुम्ही शिकवू असं जेव्हा म्हणता त्याचाच अर्थ असा आहे की तुम्ही सक्ती करतात, तुम्ही जे देऊ शकता ते तुम्ही घ्या, असंच त्याच्यामधली रचना उभी होईल. तुम्ही असं म्हणत नाही की संगीताची गरज असलेल्या मुलाला आमच्याकडे संगीत शिकवायची सोय असेल, ज्या मुलाला किंवा मुलीला चित्रकारितेमध्ये आवड आहे त्याला चित्रकारितेसाठी आमच्याकडे सोय असेल, अशा प्रकारची जर शाळेची कल्पना केली तर आज एखादं कॉलेज सुद्धा प्री प्रायमरी शाळेच्या उभे करायसाठी कॉलेज एवढं प्रिमायसेस कमी पडेल, एवढी उदात्त संकल्पना त्याच्यामध्ये आहे. पण ही उदात्त संकल्पनेचा अत्यंत निकृष्टपणे वापर या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये केला गेलेला आहे. आणि ते म्हणतात की या सगळ्या क्रमिक अभ्यासक्रमांच्या बरोबर आम्ही शिक्षण आशयाच्या संदर्भातला एक निर्देश त्यांनी दिला. ते असं म्हणतात की सगळं विषय, जे काही विषय आहेत त्या विषय शिकवताना आम्ही 3 मूल्यांच्या संदर्भात त्यांनी 3 निकष दिले. पहिला सांगतो, ते म्हणतात की भारतामधला जो प्राचीन समृद्ध वारसा आहे तो मुलांना शिकवला जावा. दुसरं म्हणतात राष्ट्रप्रेम शिकवा. लक्षात घ्या, हे सरकार जे आहे आता राष्ट्रप्रेमी सरकार आहे आणि सगळे राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रद्रोहाच्या सर्टिफिकेट वाटत गेल्या 6 वर्ष 5 वर्षापासून सातत्याने सुरू आहे. यांचं म्हणणं आहे, हे माझे शब्द नाहीत, राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये लिहिलेले शब्द आहेत. त्यांचं म्हणणं आहे आम्ही राष्ट्रप्रेम शिकवू. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की ते म्हणतात की ज्या पारंपरिक कुटुंब रचना आहे त्या पारंपरिक कुटुंब रचनेचे मूल्य आणि पारंपरिक सणाचे नीतिमूल्य हे मुलांना शिकवले जावे. पहिल्या मुद्द्याची तपासणी करू की प्राचीन समृद्ध वारसा, भारतामध्ये जो संघर्ष आहे तो ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी असा संघर्ष आहे. अगदी तत्वज्ञानाच्या पातळीपासून, संस्कृतीपासून, राजकारणापासून, अर्थशास्त्रापासून, शिक्षणापासून सगळ्या बाजूनी या 2 तट आहेत. या 2 तटामध्ये एक बाजू जी आहे ती वैदिक परंपरेची ब्राह्मणी परंपरा आणि दुसऱ्या बाजूला आहे जैन परंपरा, स्त्रीसत्ताक परंपरा, बौद्ध परंपरा, साख्य परंपरा. या दोन्ही परंपरा एकाच वेळेला सातत्याने वाहत आलेल्या आहेत. त्यातले अवशेष आजही बहुजन समाजाच्या कुटुंबामध्ये पाहायला मिळतात.
जे अब्राह्मणी परंपरेचे आहेत ते शोधावे लागतील, शोधा. हा जो संघर्ष आहे, या संघर्षामध्ये प्रश्न उभा होतो की प्राचीन समृद्ध वारसा कोणता, व्याख्यांकित करा. जर केवळ एकच समृद्ध वारसा, एकच वारसा राहिला असता हा प्रश्न उपस्थित झाला नसता. पण जेव्हा या दोन परंपरा सातत्याने वाहत आलेल्या आहेत आणि तुम्ही जेव्हा प्राचीन परंपरेचा उल्लेख करता तेव्हा ती व्याख्यांकित करणं गरजेचं आहे. पण ती व्याख्यांकित केल्या गेलेली नाही. ती व्याख्यांकित यासाठी केल्या गेलेली नाही कारण त्यांना ही जी ब्राह्मणी परंपरा आहे त्याचं बीजारोपण, त्याचं दृढीकरण करायचं आहे. जर एखादी गोष्ट व्याख्यांकित केली, नियमात बसवली की मग तुम्हाला अमर्याद चौकटीचा वापर करता येत नाही. अमर्याद चौकटीचा वापर करायचा असेल तर तुम्हाला ते नियम मुक्त ठेवावे लागतात, त्याच्या सिद्धांताच्या बाहेर ठेवावी लागतात आणि ती हुशारी, ती चतुराई इथे केल्या गेलेली आहे. या शिक्षण आशयाच्या संदर्भात अगदी प्री प्रायमरी पासून तर थेट पीजी पर्यंतच्या हा घोष सातत्याने केला गेलेला आहे. वर्धेमध्ये या विषयावर बोलत असताना जेव्हा मी असं सांगितलं की या 3 वर्षापासून 6 वर्षाच्या मुलांना ब्राह्मणी मूल्यनीतीचं शिक्षण देण्याची प्रोव्हिजन याच्यामध्ये आहे असं जेव्हा मी म्हटलं, व्याख्यान झालं, त्याच्यानंतर जेव्हा चहा पाण्याला गेलो तर एक श्रोता मला असं म्हणाला की म्हणे तुम्ही अतिरेकी बोलता असं तुम्हाला नाही वाटत का? म्हटलं अजिबात नाही, पण तरी काही असेल माझी चूक तर मला समजून सांगा, तुमचा काय काउंटर मुद्दा असेल ते जरा पुढे का. म्हणजे 3 वर्षाच्या मुलांना कसं काय शिकवते. मग मी त्यांना उदाहरण दिलं. नागपूरमध्ये बालजगत नावाची एक संस्था आहे आणि ती RSSची संस्था आहे. ती बालजगत लक्ष्मीनगरला कधी आलात तर तिथे जरूर भेट द्या. ही बालजगत नावाची जी संस्था आहे ती 6 ते 14 वर्ष वयापर्यंतच्या मुलांना यांचे उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या दीर्घ सुट्ट्यांमध्ये शिबिरं घेतात. एका शिबिराचं एक उदाहरण मी तुमच्या पुढे ठेवेन. त्यांनी या 6 वर्ष ते 14 वर्ष वयापर्यंतच्या मुलांना, काही 3 वर्षाचे पण आहेत त्याच्यामध्ये, या मुलांना शिबिरामध्ये त्यांनी काय शिकवावं. त्यांनी शिबिरामध्ये असं शिकवलं की एका मुलाला नवरा केला, एका मुलीला नवरी केली. सगळे जे काही पारंपरिक पद्धतीने आपले विवाहाचे जे सोपस्कार होतात ते कोणते, ब्राह्मणी सोपस्कार होतात, ते सगळेचे सगळे पार पाडले गेले. म्हणजे मुलीला पाहायला जाण्यापासून, बोलणी करण्यापर्यंत, दागिन्यांपासून तर हुंड्यांपर्यंत आणि त्याच्या त्या यज्ञ वगैरे जे होतात त्या सगळ्या प्रकारातून त्या मुलांना त्या प्रक्रियेमध्ये घातल्या गेलं. लक्षात घ्या, 3 वर्ष ते सगळ्या तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की वयाच्या 6व्या आणि अपवादात्मक स्थितीत 8व्या वर्षा वयापर्यंत मुलांचा, आपल्या संपूर्ण सगळ्याच मानव समाजाचा जो मेंदूचा विकास मृत्यूपर्यंत होणार असतो त्याच्या 85% विकास हा केवळ वयाच्या 6व्या आणि 8व्या वर्षापर्यंत होतो. वयाच्या मेंदूचा विकास 85% होणे वजन आणि आकारमानाने ते म्हणत नाही, तर त्यांचं म्हणणं असं आहे की आपली जी जाणीव आणि नेणीव आहे ती घडण्याचा अत्यंत सुपीक आणि संवेदनशील काळ या वयोगटाकडे बघितले जाते. हा जो वयोगट आहे म्हणजे अनेक सायकोलॉजिस्ट आणि मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की आमच्या जाणीवा ह्या बदलता येऊ शकतात, पण आमच्या नेणिवांमध्ये जाऊन बसलेल्या ज्या गोष्टी असतात त्या आयुष्यभर निघत नाही, कितीही प्रयत्न केले तरी निघत नाही. म्हणजे तुमची नेणीव एकदा का ज्या नीतिमूल्यांनी घडली ती नीतिमूल्य आयुष्यभर पाळण्याची हमी या प्रक्रियेचा, घडणाच्या प्रक्रियेमध्ये मिळते. तो अत्यंत महत्वाचा काळ याच्यामध्ये या RSSनी हेरलेला आहे, हे लक्षात घ्या. इतकं साधं आणि सोपं नाही की आतापर्यंत प्री प्रायमरी शिक्षण दिल्या जात नव्हतं, आता सरकार देत आहे, आम्ही वेलकम करतो असं म्हणून काम भागणार नाही. आम्ही प्री प्रायमरी एज्युकेशन सरकारने जबाबदारी घ्यावी याचा जरूर आग्रह धरू, पण ते शिकवत असताना कोणत्या दिशेने घेऊन जात आहे याच्याकडे बघणं सुद्धा तेवढंच, त्याहून जास्त कर्तव्य आपलं आहे. ही गोष्ट जेव्हा या 6 ते 8 वर्षापर्यंतच्या मुलांच्या संदर्भात जेव्हा मी थोडंसं अध्ययन करण्याचा प्रयत्न केला, शिक्षक म्हणून थोडीफार जाण होती मला, पण त्याचं बारकाईने अध्ययन नव्हतं. जेव्हा मी हा प्रश्न राष्ट्रीय शिक्षण धोरण वाचताना जेव्हा मला लक्षात आलं तेव्हा मग मी काही सायकोलॉजिस्टची पुस्तकं वाचली आणि मला असं लक्षात आलं त्यांचं म्हणणं काय आहे की माणूस बदलतो. बुद्ध सांगतात अनंत आहे, प्रत्येक गोष्ट अनित्य आहे.
पण नेणीव का बदलत नाही? जर बुद्धाचा सिद्धांत हा अनित्याचा आहे तर मग हा सिद्धांत खोटा असेल की माणूस बदलत नाही, त्याची नेणीव बदलत नाही, किंवा एक तर बुद्ध बरोबर असतील तर हे चूक आहे, किंवा हे चूक असेल तर बुद्ध हे बरोबर असेल तर बुद्ध चूक आहे. प्रश्न पडला. याचा जेव्हा मी शोध घेतला तेव्हा माझं असं लक्षात आलं, अनेक लोकांनी पुस्तकं लिहिली आहे की जेव्हा आपल्या नेणीवा ह्या प्रगल्भ होतात, आपल्या पुढे जेव्हा संकटाचे प्रश्न उभे होतात, आपल्याला दोन पैकी एक चॉईस करायचा अत्यंत अटीतटीचे असे काही प्रसंग आयुष्यामध्ये येतात, तेव्हा आपली खरी नेणीव पुढे येते. तेव्हा जाणीव काम नाही करत. जाणीव ही आपली व्यवहाराच्या पातळीवर काम करते. पण जेव्हा दोन पैकी एक नीती आणि मूल्यांच्या संदर्भातला विचार जेव्हा अटीतटीचा येतो तेव्हा जी गोष्ट घडते ती महत्वाची आहे. त्यावेळेला बदल त्यांच्यामध्येच घडतो ज्यांनी त्यांची नेणीव समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी नेणीव कशी घडली आहे लहानपणापासून, जर एक ती धार्मिक असेल आणि आता जर मी निरीश्वरवादी असेल तर याच्यामधला जो द्वंद्व आहे तो द्वंद्व माझा मी अनुभवला पाहिजे, माझा मी समजून घेतला पाहिजे. तो माझा मी समजून घेतला तर मला त्या नेणीवांचे जे तीव्रता असते ती रोखता येते आणि माझ्या जाणीवांचा जो नवा विकास आहे तो पुढे नेता येऊ शकतो. हा अत्यंत महत्वाचा धागा या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या संदर्भातला इथे लागू पडतो, ज्याचा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की प्री प्रायमरी एज्युकेशनच्या आम्ही नव्या शाळा देऊ, पण जिथे प्राथमिक शाळा अस्तित्वात आहे त्या प्राथमिक शाळेला आम्ही हे वर्ग अटॅच करू. इथं पण सुद्धा ECC सिद्धांताच्या पासून स्वतःला बगल देण्याचा हा दृष्टिकोन आहे. आज ज्या प्राथमिक शाळा आहेत, आता इथे शिक्षिका आहेत, शिक्षक आहेत, या सगळ्यांना माहिती असेल की आपली शाळा आज ECCच्या सिद्धांताच्या आधारावर उभी नाही आणि म्हणून ECCच्या सिद्धांताला आधारावर नसल्यामुळे जर ती प्री प्रायमरी शाळा त्याच्यात जोडल्या गेली तर त्याचा जो दृष्टिकोन आहे तो दोन्हीकडे तो अस्तित्वात येणं शक्य होत नाही. हे ज्या शिक्षिका आहेत या शिक्षकांच्या सेवा सुरक्षेची कोणती हमी नाही, वेतन श्रेणीची हमी नाही. जर तुम्हाला प्री प्रायमरी एज्युकेशन खऱ्या अर्थाने द्यायचं असेल, तुम्ही खऱ्या अर्थानं त्या मुलांच्या शिक्षणाच्या हिताचे असाल तर त्या घटकामधले सेवा सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे. याच्याबद्दल एकही शब्द नाही की ही जी प्री प्रायमरी शिक्षिका असेल किंवा शिक्षक असतील त्यांची वेतन श्रेणी काय असेल, त्यांची सेवा सुरक्षा काय असेल, याच्याबद्दलचं मौन बाळगलेलं आहे. अजून हा विषय इतका मोठा आहे, पण मी प्री प्रायमरी एज्युकेशन इथे थांबवतो आणि पुढच्या टप्प्याला जातो. 10+2+3चा हा जो मुद्दा आहे, हा जो आराखडा आहे, आकृतीबंध जो आहे, हा आकृतीबंध आता याच्यामध्ये बदल सुचवलेला आहे आणि त्यांनी एक नवा आकृतीबंध सुचवलेला आहे 5+3+3+4. हा 5 म्हणजे पहिली आणि दुसरीचे 2 वर्ग आणि बालवाडीचे 3 वर्ग असा पहिला 5 वर्षाचा टप्पा आहे. त्यानंतर 3री पासून 5वी पर्यंत 3 वर्षाचा हा दुसरा टप्पा आहे आणि 6वी पासून 8वी पर्यंतचा 3 वर्षाचा तिसरा टप्पा आहे आणि 9वी पासून 12वी पर्यंतच्या 4 वर्षाचा हा चौथा टप्पा आहे. हा बदल का केला गेला असावा याचा थोडा विचार केला पाहिजे. आता प्रायमरी आणि प्री प्रायमरीचे जे पहिले 5 वर्षाचे टप्पे आहेत त्याच्याबद्दलचं मी इथं विश्लेषण थांबवतो आणि त्याच्या पुढे जातो. 3री पासून 5वी पर्यंत हा वयोगट 8 ते 11 हा वयोगट आहे. या वयोगटामध्ये ज्या क्रमिक अभ्यासक्रमांची जी रचना असेल, गणित, भाषा, सामान्य विज्ञान, विज्ञान, इतिहास या सगळ्या विषयांचं एक महत्त्वाचं इंट्रोडक्शन झालं आहे, ज्याची नोंद अत्यंत पोटतिडकीने आपण सगळ्यांनी घेणे गरजेची आहे. या अभ्यासक्रमाच्या सह एक नवं इंट्रोडक्शन याच्यामध्ये हस्तक्षेप झाला आहे. तो हस्तक्षेप असा आहे की समजा उदाहरणार्थ या परिसरामध्ये एक शाळा आहे जी 3री पासूनची 5वी पर्यंतची शाळा आहे, वयोगट 8 ते 11ची आहे आणि या परिसरात एखादा कुंभार असेल, सुतार असेल, नावी असेल किंवा भिवंडी असेल, यांना या शाळांमध्ये बोलावल्या जाणार आहे. हे शाळांमध्ये बोलावल्यानंतर ते आपलं कुंभार कामाचं कौशल्य मुलांना सांगतील, सुतार कामाचं कौशल्य मुलांना सांगतील आणि ज्या जातीगत उत्पादनं जी आहेत या जातीगत उत्पादनाचे जे स्किल आहे हे स्किल मुलांना सांगतील. आता याच्यात काय होईल, आता स्किल इंडिया जेव्हा 2014 मध्ये मोदी सत्तेवर आले तेव्हा त्यांनी स्किल इंडियाची घोषणा केली.
डिजिटल इंडिया आणि स्किल इंडिया हे त्यांचे प्रमुख दोन नारे होते. या स्किल इंडियामध्ये स्किल इंडियाचं जे प्रतिबिंब आहे या आता राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 मध्ये आहे. तुम्ही म्हणाल की ठीक आहे, काय हरकत काय आहे, जर एखादं स्किल येऊन जर आपलं पोट भरण्याचा प्रश्न सुटत असेल तर आपल्याला काय हरकत असावी. आणि 25 वर्षापूर्वी असाच एक सर्वे आपल्या भारताच्या संदर्भात पुढे आलेला आहे. जेव्हा युनोनी सर्वेक्षण केलं होतं तेव्हा युनोच्या सर्वेक्षणामध्ये त्यांनी जगभराच्या अनेक देशांचा केला, त्याच्यामधला भारताचा जो सर्वेक्षण होता त्यांचं म्हणणं असं होतं की भारतामध्ये 90% ही शिक्षणातली गळती आहे आणि 10% केवळ लोक उच्च शिक्षण पूर्ण करतात. आणि त्याची कारणमीमांसा करताना त्यांनी दोन कारणं दिली. एक पहिलं कारण होतं की भारतामध्ये असलेली एक्झिस्टिंग जाती व्यवस्था, हे पहिलं कारण आहे. आणि दुसरं कारण आहे की 90% लोकांना असं वाटते शिक्षण हे पोट भरण्याचं साधन आहे. 90% लोकांना शिक्षण हे पोट भरण्याचं साधन आहे हे वाटते. 10%ना काय वाटते ते पण जरा लक्षात घ्या. 10%ना वाटते की शिक्षण हे पॉलिसी मेकर बनण्याचं साधन आहे. हा फरक आहे तुमच्यातला, आपल्यातला आणि त्यांच्यातला. हा 10% हा जो पोट भरण्याचा दृष्टिकोन आहे, हा पोट भरण्याचा दृष्टिकोन त्यांनी आमचा बरोबर हेरला आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा जो स्किल इंडिया आहे तो त्यांचा अजेंडा, आणि तिसऱ्या बाजूला जातीगत उत्पादन संबंध जे आहेत ते टिकवायचे आहेत. या तिन्हीची सांगड या अभ्यासक्रमाच्या रचनेमध्ये केल्या गेलेली आहे. हा कुंभाराला बोलवायचा हा औपचारिक अनौपचारिक भाग नाही, तर ते कुंभाराला बोलवल्या जावं याचं नियोजन असेल, तो अभ्यासक्रमाचा भाग असेल, म्हणून नोंद घेणं गरजेचं आहे. यावेळेला ही मुलं जेव्हा या कुंभाराच्या किंवा अजून इतर कामांकडे जेव्हा त्यांचा अवधान जाईल तेव्हा त्यांच्या स्वतःच्या शिक्षणाच्या संदर्भातलं हे दुर्लक्षित होण्याचं कारण बनू शकतं. त्याच्या पुढचा जो टप्पा आहे 6वी पासून 8वी पर्यंतचा, या टप्प्यामध्ये या क्रमिक अभ्यासक्रमांसह हा जो जातीगत उत्पादन संबंधांचे जे स्किल इंडियाचा भाग आहे हा पुढच्या टप्प्याला नेलेला आहे. म्हणजे याच प्रिमायसेसमध्ये जर एखादी शाळा असेल आणि ती शाळा त्या प्रिमायसेसमध्ये एखादं इलेक्ट्रिशियनचं दुकान असेल, प्लंबरचं असेल किंवा मोटर रिवाइंडिंगचं असेल किंवा टीव्ही दुरुस्तीचं असेल, अशा दुकानांना आस्थापनेला शाळेबरोबर जोडण्याचं सुतोवाच आहे, प्रस्ताव आहे. हे जोडल्यानंतर मुलं तिथं जातील दुकानात काम शिकायला, ते येतील शाळेत, अशा प्रकारचं रिलेशनशिप क्रमिक म्हणजे त्या स्किलच्या संदर्भातलं जोडलेलं आहे. काय घडेल याच्यामध्ये जी घडण्याची शक्यता आहे की तुम्ही पॉलिसी मेकर बनण्याची तुम्ही बनू नका. तसंही लोकमान्य टिळकांनी म्हटलेलं होतं की कुणब्यांना तिथे जाऊन काय हाल चालवायचे आहेत का. ही जी पॉलिसी आहे याचं प्रतिबिंब, या तत्वाचं प्रतिबिंब याच्यामध्ये दिसते. आणि 9वी पासून 12वी पर्यंत जो खऱ्या अर्थाने आपण कोणत्याही प्रायमरी शिक्षणाची जी भूमिका आहे त्याच्यामधला जो बेसिक सिद्धांत आहे तो असा आहे की आम्ही हायर एज्युकेशनसाठी जे पुढच्या 12वीच्या नंतरचं जे हायर एज्युकेशन आहे त्याच्यासाठीची पूर्वतयारी म्हणजे प्राथमिक शिक्षण जे 12वी पर्यंत मानल्या जाते. या 9वी पासून 12वी पर्यंत तर पूर्ण स्ट्रक्चरच बदलून टाकलेला आहे. या 9वी पासून 12वी मध्ये पर्यंत आता सेमिस्टर पॅटर्न असेल. हे सेमिस्टर दर 6 महिन्यांनी एक सेमिस्टर असेल आणि प्रत्येक सेमिस्टरला त्या मुलांना किमान 5 आणि जास्तीत जास्त 6 विषय शिकावे लागतील. आत्ताच जो आहे सध्या मुलं वर्षभरामध्ये 6 विषय शिकतात. 9वी पासून तर थेट 12वी पर्यंत त्यांना 6 विषय आहे, पण या सेमिस्टर पॅटर्नमध्ये त्यांना 5 विषय कमीत कमी आणि जास्तीत जास्त 6 म्हणजे वर्षभरात 10 ते 12 विषयाचं शिकवावं लागेल. एका बाजूला त्यांचा जो क्रमिक अभ्यासक्रम आहे या क्रमिक अभ्यासक्रमाचा लोड वाढवला आणि दुसऱ्या बाजूला या शिक्षणाच्या बरोबर ITI आणि प्रोफेशनल इन्स्टिट्यूशनला जोडलं. या ITI सारखे जे ट्रेड शिकवणारे जे आहेत, प्रशिक्षण देणारी आहेत, ती आता 10वी नंतर आपण ITIला ज्यांना जायचं असेल ते जाऊ शकतात. आता 9वी पासूनच ते तुम्हाला तिकडे जायची गरज नाही, तेच आम्ही येतो तुमच्याकडे, शिका तुम्ही तेच. अशा पद्धतीची रचना याच्यामध्ये उभ्या केल्या गेलेली आहे. म्हणजे एका बाजूला तुमच्या स्किल इंडियाच्या साठी लागणारा जो लेबर आहे तो लेबर तयार करण्याची प्रक्रिया याच्यामध्ये तरतूद केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला या अभ्यासक्रमाचं लोड वाढवून या पद्धतीने मॉड्युलर एज्युकेशन ज्याला त्यांनी म्हटलेलं आहे ते मॉड्युलर एज्युकेशनची कन्सेप्ट याच्यामध्ये मांडली आहे. पुढचा जो टप्पा आहे त्याने स्कूल कॉम्प्लेक्सची कन्सेप्ट याच्यामध्ये मांडली आहे.
हे स्कूल कॉम्प्लेक्स म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर शाळा बंद करण्याचा अजेंडा आहे. आता आम्ही मागच्या वर्षी चंद्रपूरच्या काही शाळांना भेटी दिल्या ज्याच्यामध्ये कोरपना तालुक्यातल्या 5 शाळा सरकारने बंद केलेल्या होत्या आणि त्यातल्या 3 शाळा ISO मानांकन शाळा आहेत. ISO मानांकन शाळा तिथल्या गावकऱ्यांनी स्वतःजवळचा पैसा आणि श्रम करून ती ISO मानांकन शाळा उभी केली. शिक्षकांनी अतोनात तिथं जीव ओतला आणि ती आदर्श शाळा म्हणून उभी झाली. अशी शाळा केवळ 9 विद्यार्थी आहे म्हणून सरकारने बंद केली. ते गावच 30 घरांचं गाव आहे. त्या गावामध्ये 9 पेक्षा 10वा मुलगा नाही आणि त्या गावाला जवळपास 2 किलोमीटरमध्ये कोणती शाळा उपलब्ध नाही. जपानमध्ये एका मुलीसाठी जपान एक ट्रेन अख्खी चालवते आणि आमच्याकडे सांगितले जाते 9 विद्यार्थ्याला आम्हाला शाळा चालवणं परवडत नाही. आम्ही याचा काय अर्थ घ्यावा आणि कशी आम्हाला चीड येऊ नये हे खऱ्या अर्थाने या सामान्य जनतेच्या शिक्षणाचा त्यांना पूर्ण शिक्षणाच्या प्रक्रियेतून बाहेर फेकण्याची पूर्णतः तरतूद याच्यामध्ये आहे. त्यांच्या शब्दातले मी 3 युक्तिवाद तुमच्या पुढे ठेवू. स्कूल कॉम्प्लेक्सच्या निर्मितीमागे त्यांनी 3 युक्तिवाद दिलेले आहेत. एक पहिला युक्तिवाद आहे की एकल शाळांचा प्रश्न सुटेल. एकल शाळा म्हणजे एक शिक्षकी शाळा. म्हणजे हा मसुदा 2019 मध्ये लिहिला गेला. 2009 मध्ये शिक्षण हक्क कायदा आला. शिक्षण हक्क कायदा असं म्हणतो कोणतीही शाळा ही एक शिक्षकी राहता कामा नये, तर प्रत्येक शाळा ही किमान 2 शिक्षकी असली पाहिजे. तिथं विद्यार्थी संख्येची अट नाही. कायदा असं म्हणतो विद्यार्थी संख्येची अट नाही, 2 शिक्षकी शाळा ही असलीच पाहिजे. आणि 2019 मध्ये तुमचा मसुदा असं सांगतो की एकल शाळांचा प्रश्न सुटेल. याचा अर्थ असा भारतामध्ये आणि राज्यांमध्ये एकल शाळांचं अस्तित्व आहे. या एकल शाळांचं अस्तित्व असताना तुम्ही कायद्याचा भंग केलेला आहे. पहिल्यांदा त्याची शिक्षा भोगायला तुम्ही तयार आहात का? हा एकल शाळेचा प्रश्न सुटेल असं म्हणताना यांना थोडीशी ही लाज वाटत नाही. कारण त्या कॉम्प्लेक्समध्ये त्या शाळा आम्ही बंद करू असं ते म्हणत नाही. सरकार हे पण आणि त्याच्या आधीचं पण ज्या शाळा बंद झाल्या त्याच्यामध्ये कोणत्याच शाळेला बंद करायची ऑर्डर नाही. ते म्हणतात तुमची शाळा विद्यार्थी आणि संसाधनासह अमुक शाळेमध्ये आम्ही समायोजित केलेली आहे, बंद केली असं म्हणत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. पण आपण समजलं पाहिजे ही शाळा बंद करण्याचं षडयंत्र आहे, समायोजित करण्याचं नाही आहे. आपल्या राज्यघटनेच्या कलम 16 प्रमाणे प्रत्येकाला जगण्याचा अस्मितेसह जगण्याचा अधिकार आहे. माझी चॉईस आहे मी कोणती शाळा निवडावी. ती शाळा जर मी निवडली तर त्या शाळेमध्ये माझं शिक्षण पूर्ण होण्याचा माझा हक्क आहे. हा हक्क राजरोसपणे सातत्याने डावलला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून याच्यामध्ये तरतूद आहे. दुसरा युक्तिवाद त्यांचा आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सर्व शाळांना संसाधने पुरवू शकत नाही. काय म्हणावं आता, एका बाजूला तुम्ही राष्ट्रीय शिक्षण धोरण असं जेव्हा म्हणता की आम्ही स्वर्ग शाळेत शिक्षणातलं स्वर्ग उभं करतो आहोत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता आम्ही संसाधनं पुरवू शकत नाही. ही विसंगती, ही कॉन्ट्रॅडिक्शन जे आहे तुमच्याच भाषेमध्ये तुमच्या आणि फार चलाकी याच्यामध्ये आहे. ज्या पानावर आम्ही सर्व शाळांना संसाधने पुरवू शकत नाही असं म्हणतात आणि सर्व मुलांना शिक्षण देण्याचं राज्य शासनाचं किंवा केंद्र सरकारचं हे जबाबदारी आहे असं म्हणतात, त्याच्यामध्ये 40 पानांचं अंतर असते. लक्षात घ्या. ही विसंगती एकाच पानावर 4 पानाच्या मध्ये असली तर तुम्ही पकडू शकाल अरे हे तर विसंगत विधान आहे. एका बाजूला जेव्हा तुम्हाला शाळा चालवायची आहे तर तुम्ही असं म्हणू शकत नाही ना की संसाधनांची कमतरता आहे, मला घर बांधायचं आहे पण माझ्याजवळ पैसे नाही, घर बांधायचं आहे पण मी इट नाही आणणार, घर बांधायचं आहे पण मी लोखंड नाही आणणार, असं म्हणून होतं का? घर बांधायचं असं ठरवलं तर जे पाहिजे ते आणावं लागेल आणि ती तयारी तुमची असली पाहिजे. ती तयारी जर नसेल याचा अर्थ घर बांधणे हे मुंगेरी लालचे स्वप्न आहे. हे स्वप्न याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलाय की जी शिक्षकांची कमतरता आहे ती शिक्षकांची कमतरता या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये भरून निघेल असं म्हणत नाही. आता महाराष्ट्रामध्ये किमान 2.5 लाख शिक्षकांची पोस्ट रिकाम्या आहेत प्रायमरी पासून 12वी पर्यंतच्या.
या पोस्ट गेल्या अनेक वर्षापासून भरलेल्या नाहीत. एका बाजूला सरप्लस शिक्षक आहेत, दुसऱ्या बाजूला पोस्ट रिकाम्या आहेत, अशी विसंगतीने भरलेलं आहे सगळं. आणि या विसंगतीला कोणत्या गणिताच्या मास्तर पाहिजे यांना ही सोडवण्यासाठी हे यांनी सांगावं, आम्ही देऊ, आमच्याकडे आहेत गणिताचे मास्तर, सांगतो आम्ही तुम्हाला. पण जर सोडवायचंच नसेल तर मात्र ही विसंगती कायम ठेवायची आणि या पद्धतीचं हे करायचं. याच्यामध्ये म्हणतायत की आम्ही त्या स्कूल कॉम्प्लेक्सच्या निमित्ताने या शिक्षकांची कमतरतेचा भरपाई करू. हे लक्षात घेतलं पाहिजे की या तीनही मुद्द्यांच्या आधारावर ज्या कमी पटसंख्येच्या ज्या शाळा आहेत त्या कमी पटसंख्येच्या शाळा याच्यामध्ये मर्ज करणार आहेत आणि 5 मैल ते 10 मैल अशा अंतरावर एक स्कूल कॉम्प्लेक्स तयार करू असं ते म्हणतायत. आता आपण सर्वसाधारणतः कुठेही किलोमीटरमध्ये मोजतो, किलोमीटरमध्ये सांगतो, हे रूढ झालेलं आहे. मैल हा एखाद्या वेळेस प्रासंगिक असेल तर आपण वापरतो, पण जेव्हा इथं मैल शब्द वापरला गेला जाणीवपूर्वक 5 मैल ते 10 मैल याचा अर्थ 15 किलोमीटर ते 30 किलोमीटर अंतरावर एक स्कूल कॉम्प्लेक्स असेल. या 15 किलोमीटर मधल्या ज्या शाळा आहेत त्यातल्या ज्या ज्या काही कमी पटसंख्येच्या शाळा आहेत त्या सगळ्या बंद करण्याचं षडयंत्र याच्यामध्ये आहे. शहरातल्या असो, ग्रामीण भागातल्या असो, ही जी लहान लहान मुलं आहेत, अगदी प्री प्रायमरी पासून तर थेट 12वी पर्यंतची ही सगळी मुलं या शाळांपर्यंत पोहोचूच शकणार नाही, कारण त्यांच्या गावची, त्यांच्या जवळची शाळा ही बंद झालेली असेल, कारण त्याच्यामध्ये विद्यार्थी नाहीत, विद्यार्थी कमी आहेत म्हणून. मग हे म्हणतायत त्याच्यावर उपाय ते सांगतायत. ते उपाय सांगतायत की आम्ही काय करणार, तर आम्ही त्यांना वाहन भत्ता देणार, वाहनाचे नियोजन करणार, त्यांना आणण्या नेण्याची सोय करणार, अशा पद्धतीच्या काही सूचना त्याच्यामध्ये आहेत. आता ते चाललेलं आहे, काही नवीन नाही आहे. आता ज्या शाळांमध्ये बंद केल्या, समायोजित केल्या, तिथे वाहन भत्ता आणि या सगळ्या सोपस्काराचा प्रयत्न या सरकारकडनं झालेला आहे आणि त्याचा रिझल्ट काही पॉझिटिव्ह नाही. ती मुलं शाळेत जाऊ शकत नाही. अनेक प्रश्न आहेत, मुलींच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत, मुलांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत, जाण्या येण्यामध्ये होणारा वेळ आणि त्यांची एनर्जी आहे, या असे अनेक प्रश्न आहेत की जे प्रत्यक्षात व्यावहारिक पातळीवर ते अस्तित्वात येऊ शकत नाही. आणि याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सर्व शिक्षकांनी याच्यात नोंद घेतली पाहिजे आणि विशेषतः शिक्षक संघटनांनी सुद्धा नोंद घेतली पाहिजे. या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये ज्या प्री प्रायमरी पासून तर 12वी पर्यंतच्या एकच मुख्याध्यापक असेल. आत्ताच्या रचनेमध्ये प्रायमरीचा एक असतो, माध्यमिकचा एक असतो आणि उच्च माध्यमिकचा एक असतो. प्री प्रायमरी नव्हती, पण प्री प्रायमरी जर देत असाल तर प्री प्रायमरीचा पण एक मुख्याध्यापक असायला पाहिजे. म्हणजे 4 मुख्याध्यापकांच्या पद पैकी एकच मुख्याध्यापकाचं पद राहील आणि बाकी खारिज होईल. आता जे पद मुख्याध्यापकाच्या जे पदाची नियुक्ती आहे ती कशी आहे, शैक्षणिक पात्रता आणि सिनियरिटी, वरिष्ठ सेवा ज्येष्ठता आणि शैक्षणिक पात्रता याच्या आधारावर मुख्याध्यापकाची नियुक्ती होते. हे सूत्र एकल पद नियुक्तीचं जे काही सूत्र आहे हे सूत्र डावलून यांनी आता नवं सूत्र आणलेलं आहे. मुख्याध्यापकाची निवड ही मेरिटच्या आधारावर होईल असं त्यांचं म्हणणं आहे. तुमची गुणवत्ता ही तुम्ही ठरवायची नाही, तुमची गुणवत्ता आता संस्था चालक, सरकार, इतर ठरवतील. आता त्यांचं आंदोलन सुरू आहे ना, सेव्ह मेरिट सेव्ह नेशन. अरे मेरिटची संकल्पना कोणाला सांगताय तुम्ही? त्यांचं म्हणणं आहे आमच्याकडे मेरिट आहे आणि आपण सगळे डिसमेरिट आहोत, आपल्याकडे मेरिट नाही. मला या मेरिटच्या संदर्भात यांच्या संकल्पनेला एक प्रत्युत्तर, एक आपण उत्तर दिलं पाहिजे. ते उत्तर मार्कांच्या आधारावरचं उत्तर नाही, लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं, टेक्निकल अर्थानं आपण यांच्यापेक्षा गुणवत्तापूर्ण आहोत की नाही हा मुद्दा आपण चर्चेला घेऊच, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मेरिट कशाला म्हणायचं? ज्यांची परंपरा वेदांची पाठांतरावर आधारित होती, एका पिढीने दुसऱ्या पिढीपर्यंत नुसत्या पाठांतराकडून पोपटपंची करून त्या दुसऱ्यापर्यंत पोहोचवल्या. आज आमच्या शाळांमध्ये आम्ही मुलांना पाठच करायला शिकवतो, त्याला विचार करायला शिकवत नाही. ही पाठांतरांच्या परंपरेच्या आधारावर तुमच्या कागदाच्या चिटोऱ्यावर 100 पैकी 110 जरी असेल तरी तुम्ही गुणवत्ताहीन आहात, हा आमचं म्हणणं आहे. मग मेरिट कशाला म्हणायचं? मेरिटची संकल्पना ही सृजन आहे, नवनिर्मिती आहे. या देशामध्ये नवनिर्मिती आणि सृजन इथल्या श्रमिक जातींनी केलेलं आहे, उत्पादक जातींनी केलेलं आहे. 200 वर्षापूर्वीचा माझा पंजोबा आणि 100 वर्षापूर्वीचा माझा आजोबा यांनी केलेल्या शेतीचा जर आम्ही शोध घेतला तर पंजोबाच्या पुढे
आजोबांनी शेती केलेली आहे, विकसित शेती केलेली आहे त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये. या 100 वर्षाच्या माझ्या आजोबांनी केलेली शेती कोणत्या कृषी विभागाने त्याला शिकवली? कोणती पुस्तकं पाठ करून तो शिकला? तो पुस्तकं पाठ करून शिकला नाही. तो जीवन जगत असताना श्रमाच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये जे ज्ञान असते, जे विज्ञान असते, जी संस्कृती असते ती समजून घेऊन तो पुढे गेलेला आहे. हे मेरिट, या मेरिटला आम्ही मेरिट कधीच मानलं नाही. आम्ही मानलं नाही ना. आम्ही मेरिट कशाला मानतो? आम्ही मेरिट आजकाल त्या मार्कांच्या पर्सेंटेजला मानायला लागलाय. एक तार्किक प्रश्न उभा केला पाहिजे, एक झगडा उभा केला पाहिजे की सांगा तुमच्या मेरिटची व्याख्या काय आहे आणि मेरिट या देशामध्ये कोणाचं राहिलेलं आहे. कोणतंही मेरिट हे उत्पादनाशी प्रक्रियेची संबंध आहे. कॉपी करणे ही मेरिट नव्हे, तर नवनिर्मिती करणे हे खऱ्या अर्थानं मेरिट आहे. या मेरिटला या खऱ्या मेरिटला डावलण्यासाठी या खोट्या मेरिटचं संकल्पना पुढे उभी केलेली आहे. आणि हे खोटं मेरिट इथे आलेलं आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 मध्ये स्कूल कॉम्प्लेक्सचा जो 12वीचा म्हणजे हायर सेकंडरीचा जो मुख्याध्यापक असेल त्याची निवड ही मेरिटच्या आधारावर केल्या जाईल. आता हे मेरिटची व्याख्या याच्यामध्ये केलेली नाही. करणार नाहीत, करतील तर सापडतील. त्यांचे तंगडे आपण ओढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ते फार मखलाशी भाषेमध्ये अत्यंत चतुराईने हा मसुदा लिहिला गेलेला आहे. ते म्हणतात आम्ही मेरिटच्या आधारावर करू. आरक्षणाचं काय याच्याबद्दल बोलत नाही. मेरिट कशाच्या आधारावर ठरवायचं याच्याबद्दल बोलत नाही. मूळ मुद्दा असा आहे की 3 मुख्याध्यापकांची पदं ही जी खारिज होणार आहेत, ही खारिज होणारी पदं म्हणजे याच्यामध्ये 1 मुख्याध्यापक असणे किंवा 4 मुख्याध्यापक असणे हा माझ्या पुढचा प्रश्न नाही. माझा पुढचा प्रश्न असा आहे, एक शिक्षक म्हणून ही वयोगट वेगवेगळी आहेत. या वयोगटाची मानस वेगवेगळे आहेत. या मानसशास्त्राच्या आधारावर तो शिक्षक त्याला नीट समजू शकतो. त्याला त्याची बालमानसशास्त्राची धडे दिल्या गेलेले आहे. तो त्याच्याबरोबर जगत असताना तो किमान पातळीवर तो शिक्षक ते काही गोष्टी त्याच्यातल्या समजून घेतलेल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या शाळेच्या रचनेमध्ये या मुख्याध्यापकांचा एक महत्त्वाचा रोल असतो दिशा निश्चित करण्यामध्ये, जी याच्यामध्ये डावलल्या जाईल. दुसरं आर्थिक नुकसान पण आहे की प्राथमिक शाळेची जी मुख्याध्यापकाची श्रेणी आहे ती माध्यमिकच्या शिक्षकाची श्रेणी आहे. माध्यमिकच्या मुख्याध्यापकाची जी श्रेणी आहे ती हायर सेकंडरीच्या शिक्षकाची वेतन श्रेणी आहे. म्हणजे या वेतन श्रेणीचा हा जो आहे याच्यामध्ये आपल्याला फटका दिला गेलेला आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा स्कूल कॉम्प्लेक्सचा जो अजेंडा आहे, हा स्कूल कॉम्प्लेक्सचा अजेंडा एका अर्थानं शाळा बंद करणे, शिक्षकांची कुचंबना करणे, त्यांच्या गुणवत्तेच्या संदर्भातली जी भूमिका त्यांनी मांडलेली आहे ती गुणवत्तेच्या संदर्भातली भूमिका त्याचा एक सूत्र याच्यामध्ये दिसते ते लक्षात घ्या. तुम्हाला कदाचित अंतर्मुख पाहावं लागेल की या देशामध्ये जर फुलेंच्या आणि बाबासाहेबांच्या एवढ्या संघर्षानंतर जर हे दिवस आपल्याला येत असतील तर आपण खरंच या 60 वर्ष 62 वर्ष 65 वर्षाच्या वयाचे झालो तर आपण आपलं कर्तव्य करण्यापासून कुठंतरी चुकलो आहोत. म्हणून हे दिवस आपल्याला आलेले आहेत. एक याचं उदाहरण देतो. त्यांनी 3 प्रकारच्या समांतर नियुक्त्यांचा प्रस्ताव ठेवलेला आहे. तो 3 याचा जो प्रस्ताव आहे तो असा आहे की एक स्वयंसेवक असेल, एक सामाजिक कार्यकर्ता असेल आणि एक इन्स्ट्रक्टर असेल. अशा 3 प्रकारच्या ज्या शिक्षकांच्या व्यतिरिक्त प्री प्रायमरी पासून तर 12वी पर्यंतच्या अशा 3 लोकांच्या नियुक्त्या ते करणार आहेत. आता स्वयंसेवक हा शब्द त्यांचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला सापडेल राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये तुम्ही वाचा, त्या मसुद्यामध्ये हा शब्द आहे. स्वयंसेवक कशाच्या आधारावर निवडायचा त्याचे निकष दिलेले नाही. सामाजिक कार्यकर्ता कशाच्या आधारावर ठरवायचा याचा निकष दिलेला नाही. आणि इन्स्ट्रक्टर कशाच्या आधारावर निवडायचा याचेही दिलेले नाही. त्याच्या पुढे जाऊ हे लोक काय करणार आहेत, कशासाठी? काय आमच्या शिक्षकांवर विश्वास नाही? जे शिक्षक शाळांमध्ये शिकवले जाणार आहे त्या शाळांमध्ये या 3 वेगळ्या नियुक्त्यांची गरज काय हा प्रश्न आपण उभा केला गेला पाहिजे. जर त्यांनी त्यांच्या संदर्भातले कामं दिलेली आहेत, हे एक मोठा चमत्कार आहे आपला देश याच्यामध्ये की कोणता तरी तुम्ही जगामध्ये असं पाहिलं का की एखाद्याच्या कर्तव्याची चौकट निश्चित झालेली आहे आणि त्याच्या अधिकाराची चौकट निश्चित नाही. जेव्हा मी 1984 मध्ये शिक्षक म्हणून नियुक्त झालो,
आणि शिक्षण विभागाकडनं अप्रुव्हल आलं तर ते अप्रुव्हल दोन गोष्टी एकाच वेळेला रिप्रेझेंट करत होतं. एक पहिलं की माझं काय काम आहे, कशासाठी माझी नियुक्ती झाली, त्या पदाचा उल्लेख त्याच्यामध्ये राहत होता. आणि त्या पदाच्या नियुक्तीच्या अंतर्गत स्कूल कोडमध्ये माझ्या अधिकाराची चौकट निश्चित केल्या गेलेली आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट केवळ अधिकार अशी असत नाही, कोणतीही गोष्ट केवळ कर्तव्य अशी असत नाही. पण इथं चमत्कार झालाय. या तीनही नियुक्त्यांच्या फक्त कामं दिलेली आहे, त्यांची अधिकाराची चौकट गुलदस्त्यात ठेवलेली आहे. हे काय काम करणार आहेत, हे काम करणार आहेत. जसं शाळांमध्ये पालक सभा होते, पालक सभेमध्ये सहभाग घेतील, त्याच्या नियोजनामध्ये भाग घेतील, शिक्षकांना वर्गात अध्यापनामध्ये मदत करतील, त्याच्यानंतर पालकांचा संपर्क साधतील, जे मुलं शिक्षणामध्ये मागे आहेत त्यांना शिकवण्याचं काम करतील आणि ते साहित्य पुरवतील, वैचारिक साहित्य पुरवतील, पुस्तकं पुरवतील आणि त्याच्या पालकांच्या भेटीपासून सगळ्या या पद्धतीची रचना उभी केल्या गेली. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की शिक्षण आशयाच्या संदर्भातले जे 3 अजेंडे त्यांनी ठेवलेले आहेत, राष्ट्रप्रेम, प्राचीन परंपरे, समृद्ध वारसा आणि सण, या तीनही माध्यमातून त्यांना जो त्यांचा अजेंडा आहे तो अजेंडा याच्यामध्ये राबवायचा आहे. आपल्या प्राचीन परंपरेच्या चौकटीमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या कधीच याच्यामध्ये येणार नाहीत आणि याच्यामध्ये हे तीनही प्रकारचे लोक ही भूमिका अदा करणार आहेत. एक महत्त्वाचा मुद्दा मी आपल्या पुढे ठेवेन. कदाचित थोडासा आपल्याला वाईट वाटू शकतं, वाटलं तरी हरकत नाही, पण जर तुम्ही थोडं विचार करायला लागला तरी ते वाईट वाटणं पण मी स्वागत समजेन. जेव्हा असं म्हणतात की पारंपरिक कुटुंब रचनेचं मूल्य आम्ही मुलांना शिकवू. आज आमची पारंपरिक कुटुंब रचना कशी आहे? आमचे जे नाते आहेत ते जातीगत नाते आहेत आणि कुटुंब रचनेमध्ये स्त्रियांना दुय्यमत्व आहे. या दोन्ही गोष्टी बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की भारतामध्ये असलेली जी जाती व्यवस्था आहे ती जाती व्यवस्था 2 प्रमुख कारणावर उभी आहे. एक आहे जातीगत उत्पादन संबंध आणि दुसरं या स्त्रियांची गुलामगिरी. स्त्रियांना बंदिस्त ठेवून आणि जातीगत उत्पादन संबंध पाडून भारतामध्ये जाती व्यवस्था टिकवून ठेवल्या गेली आणि याचे मूल्य जेव्हा हे शिकवण्याचा अट्टहास धरतात, याचा अर्थ असा की मध्ययुगीन कालखंडातला जो समाज रचना आहे ती समाज रचनेला पूरक समाज रचना त्यांना उभी करायची आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ, मानवीय मनुष्यबळ नीती मूल्यांनी उभं करण्याचं काम या शिक्षण आशयाच्या संदर्भात केलं जात आहे. एक भाषेचा मुद्दा मांडेन आणि मी थांबेन. अजून काही 2-4 मुद्दे आहेत पण मी ते भाषेचा मुद्दा घेऊन थांबतो. एक भाषेच्या संदर्भातला याच्यामध्ये जे निर्देश आहेत ते असे आहेत की आत्ता आपल्याकडे त्रिभाषा सूत्राचा वापर होतो. ती इंग्रजी, राष्ट्रभाषा म्हणून हिंदी. खऱ्या अर्थानं हिंदीला राष्ट्रभाषा अशी मान्यता नाही, अजिबात नाही, आपल्या अनुसूचीमध्ये नाही, राज्यघटनेमध्ये च्या अनुसूचीमध्ये नाही, पण तरी एक प्रघात आहे की ती राष्ट्रभाषा आहे आणि त्या प्रांतामधली मातृभाषा, प्रांताची भाषा. असा त्रिसूत्राचा प्रयोग आम्ही पुढे नेणार आहोत असं ते म्हणतात. आणि याच्या पुढे ते असं सांगतायत की आम्ही केवळ एवढ्यापुरतं थांबणार नाही, तर आम्ही बहुभाषीय वर्गनिर्मिती करू. बहुभाषीय वर्गनिर्मितीसाठी जे शिक्षक आहेत ते शिक्षक त्या जातींमधले शिक्षक तिथे कसे नेमता येईल अशा पद्धतीची एक निर्देश त्यांचा आहे. त्याचं एक छोटं उदाहरण देतो. समजा गडचिरोलीमधला एक गोंड जातीतला शिक्षक आहे जो नागपूर किंवा औरंगाबादमध्ये शिक्षक म्हणून काम करतो आणि तिथे जिथे तो काम करतो तिथे गोंड जातीची बहुल असा वर्ग नाही. तर काय करणार आहे, याच्यामध्ये जे सुचवलेलं आहे ते की त्या शिक्षकाची बदली करून त्याला गडचिरोलीमध्ये पाठवणार आणि गडचिरोलीमध्ये ज्या गोंड जातीची बहुल असा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये तो शिक्षक त्यांना शिकवेल, गोंडीमध्ये शिकवेल, मराठीत शिकवेल, हिंदीत शिकवेल, इंग्रजीत शिकवेल, अशा पद्धतीने तो शिकवेल आणि त्याची बदली केल्या जाणार नाही. त्याच्यासाठी बदलीचं सूत्र लागणार नाही. तो तिथेच मरेपर्यंत किंवा त्या रिटायर होईपर्यंत त्या शिक्षक तिथे काम करेल. आता जेव्हा मी 1-2 शिक्षकांशी बोललो तर म्हणे खूप चांगली कल्पना आहे,
खूप चांगली कल्पना आहे. मी त्यांना म्हटलं की बाबा हे जे बहुभाषीय वर्ग आहे, या बहुभाषीय वर्गाचं अर्थ काही आपण लक्षात घेतो का? कोणतीही भाषा ही केवळ तुमच्या आणि माझ्या विचाराचं आणि भावनांचं आदान प्रदान करण्यापुरती मर्यादित नाही, तर भाषा ही तुमची जीवनदृष्टी आहे. भाषा हे तुमच्या जीवनाचं सुखदुःखाचं प्रतिबिंब आहे. भाषा हे तुमच्या संस्कृतीचं रिप्रेझेंटेशन आहे. तुमचं सुखदुःख संपूर्ण विश्व जे आहे, ज्या जातींमध्ये तुम्ही विचार करून बघा, सखोल आतमध्ये अंतर्मुख होऊन विचार करून बघा, कोणतीही भाषा या सर्व गोष्टी रिप्रेझेंट करत असतात. आणि आपला देश हा बहुजातीय बहुधर्मीय असल्यामुळे स्वाभाविकपणे की या प्रत्येक जातींमधल्या भाषांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. मग ती बोलीभाषा असेल किंवा प्रमाण भाषा असेल, याचं एक स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे. या जेव्हा एखादं तुम्ही कल्पना करा की आपला जो वर्ग आहे एक शिक्षक म्हणून, आणि या बहुभाषीय वर्ग आहे, ती या बहुभाषीय वर्गाची एक जी व्यापकता आहे, ती व्यापकता किती सर्वांग सुंदर असू शकते. ही व्यापकता सर्वांग सुंदर तेव्हा बनू शकते जेव्हा तो शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेची रचना त्या सर्व भाषांना समान पातळीवरचा न्याय देते. आज आम्ही शुद्ध अशुद्धच्या चौकटीमध्ये अडकलेलो आहोत. कायले म्हटलं तर अशुद्ध, कशाला म्हटलं तर शुद्ध, अशा पद्धतीची रचना, ही ब्राह्मणी रचना भारतीय भाषांमध्ये आणि भारतीय शिक्षण रचनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करते. त्यामुळे त्याचे बळी आम्ही पण ठरलेलो आहोत. आम्हाला एखादा मुलगा जर नीट बोलला नाही, मराठीत नीट बोलला नाही, तर आमच्या अंतर्मनामध्ये लगेच चलबिचल सुरू होते आणि आम्ही त्याला सांगतो असं नको बोलू, असं बोल, असं बोल, असं बोल. हे जेव्हा असतं ना, तेव्हा आपण त्या बहुसंस्कृतीचा ऱ्हास करत असतो, त्याचा खून करत असतो. आणि मी एक त्याच्यामध्ये असा पर्याय सुचवला त्या शिक्षकाला चर्चेमध्ये. म्हटलं असं नाही होऊ शकत की जो गडचिरोलीमधला जो आदिवासी बहुल वर्ग आहे, त्या वर्गामध्ये जो कोणत्या इतर जातीचा शिक्षक आहे, त्या इतर जातीच्या शिक्षकाला गोंड शिकवायची सोय सरकारने करावी. तो गोंडी भाषा शिकेल, त्यांचं जीवन समजून घेईल, त्यांची जीवनदृष्टी समजून घेईल. तो स्वतःही एका वेगळ्या भाषेतून आलेला आहे, त्याची स्वतःची एक काही वेगळी संस्कृती आहे. या दोन संस्कृतींचा समजून घेण्यामध्ये त्याच्या अंतर्मनामधला जो संघर्ष आहे तो त्याला पुढे नेईल. तो नवा शिक्षक घडेल आणि तो नवा शिक्षक घडल्यानंतर एका नव्या विद्यार्थी घडवण्याची क्षमता त्याच्यामध्ये तयार होईल. पण जर आम्हाला नवा घडवायचंच नसेल तर मग मात्र आम्ही या पद्धतीने गोंडाला गोंड आणि कोष्ट्याला कोष्टी आणि तेल्याला तेली ही रचना ही याचा अत्यंत निषेध जितका केला तितका कमी आहे. ही रचना या पद्धतीने याच्यामध्ये उभ्या केल्या गेलेली आहे. स्त्री शिक्षणाच्या संदर्भात तर फारच भंपकपणे हे लिहितात. स्त्रियांनी खरं तर निषेध करायला पाहिजे. स्त्री संघटनांचं आपलं स्वतःचं एक म्हणणं आहे. स्त्री संघटनांचं म्हणणं आहे की शिक्षण आशयाच्या संदर्भात स्त्री पुरुष समता मुलांना लहानपणापासून शिकवल्या जावे, अगदी गरजेचं आहे. ते झालंच पाहिजे, त्याचा आग्रह धरला पाहिजे. पण हा शिक्षण आशय असं म्हणतो, शिक्षण आशय असं म्हणतो की आम्ही मुलांना आणि शिक्षकांना स्त्रियांचा आदर करायला शिकवू. आता गणपती झाला, काय हडपक्या काय तो आता बसला म्हणते बसणार आहे, नंतर देवी येईल, मग देवीचा सगळा आदर करायला आम्ही शिकवलंच आहोत. आम्ही करतो सगळ्या देव्यांचा आदर. एखाद्या स्त्रीला किंवा स्त्री प्रतिनिधी म्हणून तिला देवी बनून मूर्ती बनून पूजणं सोपं काम आहे. तिला प्रत्यक्ष जीवन जगत असताना माणूस समजून घेऊन तिला जगणं, त्याच्याबरोबर जगणं ही फार अवघड गोष्ट आहे. पण तुम्ही तेवढं करू शकत नाही, आम्हाला माहित आहे. तुमच्याकडनं आमच्या अपेक्षा नाही. आमची मुलं करू शकतात, त्यांना बिघडवू नका. त्यांना बिघडवत असाल तर आम्ही चूप बसणार नाही. आम्ही याचा आग्रह धरू की तुमच्या आदर करायला शिकवणं आम्हाला काही गरज नाही. स्त्री पुरुष समतेची मूल्य शिक्षण आशयामध्ये कशी येतील याचा आग्रह आम्ही धरू. या आदर करायला शिकवणं म्हणणं हे अत्यंत धोकेबाजी आहे, धोकेबाजी. म्हणजे मी जर असं म्हणत असेल माझा आदर करायला करा, तर माझा इतका भंपक दुसरा नाही. आदर करायला माणसांना शिकवावं लागत नाही, माणसांनाच काय प्राण्यांना शिकवावं लागत नाही. तो ओळखतो बरोबर कोण माझा प्रेमी आहे, तो ओळखतो बरोबर कोण माझा हितचिंतक आहे, तो ओळखतो बरोबर कोण माझा शत्रू आहे.
तो ज्या त्याच्या डोक्यामध्ये असलेली जी ओळख असते माणसाची, त्याच्याप्रमाणे तो बरोबर त्यांना सादर होतो. जेव्हा प्राणी होऊ शकतो, माणसं नाही होऊ शकत, माणसंही होतात. ते आदर करायला शिकवायसाठी तुमच्याकडे असलेली जी समतेची वागणूक आहे, तुमच्याकडे असलेली जी जीवनदृष्टी आहे, तुमच्याकडे असलेली सामावून घेण्याची प्रवृत्ती आहे, तुमच्याकडे समरस होण्याची प्रवृत्ती आहे, या मानवी जीवनाच्या ज्या अत्युच्च संकल्पना आहेत, मानवी जीवनाच्या ज्या कुंठित झालेल्या समस्या आहेत, जो समाज आहे तो जातीने कुंठित झाला आहे, तो वर्गाने कुंठित झालेला आहे, तो स्त्री पुरुष विषमतेने कुंठित झालेला आहे. या कुंठिततेच्या बाहेर जाण्यासाठी तुमचं वर्तन, तुमचे विचार, तुमची संस्कृती हे जर असेल तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही की तुम्ही आदर करा. सांगण्याची त्यांना गरज असते की ज्यांना हे नको असते, त्यांना याच्या उलटं वागायचं असते, पण तरी आमचा आदर व्हावा असं ज्यांना वाटत असते त्यांच्यासाठी ही गोष्ट लागू होते. एकंदरीत अजून बरेच गोष्टी आहेत. या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये ज्या संकल्पना मांडलेल्या आहेत, तशाच हायर एज्युकेशनमध्ये क्लस्टरची संकल्पना मांडलेली आहे. 45,000 कॉलेजपैकी 30,000 कॉलेजेस बंद होणार आहेत आणि फक्त 15,000 कॉलेजेस त्या कॉम्प्लेक्समध्ये असतील. फॉरेन युनिव्हर्सिटीपासून तर अशा अनेक गोष्टी आहेत की प्रायव्हेटायझेशन, बाजारीकरणाला इतका मुक्तपणे अनिर्बंध समर्थन दिलेलं आहे. म्हणजे स्वायत्तता ही संकल्पना मांडलेली आहे. स्वायत्तता ही संकल्पना ही अत्यंत घातक आहे, लक्षात घ्या. एका बाजूला हे सरकार आणि हे RSS आणि त्यांचे पिलंटू हे स्वतःला राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्राचा नारा लावतात. दुसऱ्या बाजूला तुम्ही स्वायत्तता देऊन देश संकल्पनेमध्ये बाधा निर्माण करतात. तुमची राष्ट्राची संकल्पना आहे कोणती? भौगोलिक सीमा की माणसा? या देशातली माणसं जर तुमची राष्ट्र ही संकल्पना असेल तर तुम्ही सगळ्यांना न्यायपूर्ण वागणूक देण्याचा प्रयत्न कराल. जेव्हा याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ही स्वायत्तता कोणत्या कोणत्या स्तरावर असणार, ही स्वायत्तता असेल ते प्रिमायसेस ते ठरवतील कुठं कोणतं निर्माण करायचं. त्याच्यासाठी ज्या सरकारी जागा आहेत, म्हणजे आता जिल्हा परिषदच्या शाळा बंद झाल्या, तो कोणीही स्वायत्ततेच्या आधारावर ती जागा लीजवर घेऊ शकतो आणि तो त्याच्या परीनं त्याची शाळा उभी करेल. ते इथं फी रेग्युलेशन, फी जे स्ट्रक्चर आहे तो ते ठरवेल. फी वाढीचे अधिकार पण त्याला दिलेला आहे. फक्त त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की फी वाढवण्याचं केवळ एक तार्किक उत्तर देण्याची गरज आहे. उदाहरणार्थ एखाद्या शाळेने गरज होती म्हणून एक टेबल विकत घेतला आणि मग त्यांनी तर्काच्या आधारावर उत्तर दिलं की आम्हाला शाळेची टेबल गरज होती म्हणून 100 रुपये आम्ही फी वाढवली. इतकं सोपं काम त्या प्रायव्हेट संस्थांसाठी आणि प्रायव्हेट शिक्षणाच्या बाजारीकरणासाठी सरकारने याच्यामध्ये करून ठेवलेलं आहे. अनिर्बंध मुक्तता या शिक्षणाच्या बाजारीकरणाला दिलेली आहे. आता शिक्षणाचं खाजगीकरण राहिलेलं नाही, त्याच्या पुढे गेलेलं आहे बाजारीकरण. बाजारीकरणमध्ये मॉलमध्ये तुम्ही गेलात, तुम्हाला एक टाचणी घ्यायची असेल किंवा कार घ्यायची असेल तर टाचणी घेण्यासाठी सुद्धा तुमच्या खिशात पैसे लागतात आणि कार घ्यायची असेल तरी पैसे लागतात. तुमच्या खिशात पैसे नसेल तर तुम्ही टाचणीही विकत घेऊ शकत नाही. हे बाजारीकरणाचं सूत्र आहे. तेच सूत्र शिक्षणामध्ये या धोरणामध्ये प्रस्तावित केलेलं आहे. याची एक जागतिक पार्श्वभूमी आहे की वर्ल्ड बँकेने याला एक मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारने 2015 मध्ये स्वाक्षरी करून आलेला आहे आणि त्याच्या अधीन या बाजारीकरणाचं सूत्र त्यांना स्वीकारणं भाग आहे, जागतिक राजकारणाचा दबाव म्हणून. आणि दुसऱ्या बाजूला ते तर आपल्या विरोधात आहेत, त्याच्यामुळे त्यांना काही तो भाग नाही. तर अशा पद्धतीने शिक्षणाच्या बाजारीकरणाची आणि हे स्वायत्ततेमध्ये अभ्यासक्रमाची रचना सुद्धा ते करतील. अभ्यासक्रमाची रचना, शिक्षकांची नियुक्ती, या सारे अधिकार त्या स्वायत्ततेच्या त्या संस्थेला असेल. आणि हे असं जर झालं तर आरक्षणापासून तर सगळे ज्या जातीच्या आधारावरची जी न्यायपूर्ण संकल्पना सामाजिकता होती ती पूर्ण धुळीला मिळवल्या जाणार आहे. SC असो, ST असो, OBC असो, NT असो, स्त्रिया असो, या सगळ्यांना या एकतर पहिल्यांदा शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकल्या गेले नाहीत, जे राहिलेत तर त्यांना या सगळ्या चाकोरीमध्ये त्यांनी स्वतःच्या निवडीच्या बद्दलचे अनेक अडथळे उभे करून ठेवलेले आहेत. अशा तऱ्हेनं शिक्षणाचं बाजारीकरण, नियंत्रणाचं केंद्रीकरण, केंद्र सरकारचं नियंत्रण सगळ्यात मोठं याच्यामध्ये असणार आहे. आतापर्यंत UGC आणि शिक्षण मंडळ याच्या संदर्भातले जे काही निर्णयाची थोडीशी लोकशाही प्रक्रिया होती ती नष्ट होऊन पूर्णतः केंद्रीकरण
याच्या केल्या जाणार आहे। त्याच्यानंतर शिक्षणाचं ब्राह्मणीकरण, ज्या शिक्षण आशय आणि पूर्ण संपूर्ण रचनेमध्ये याचा पण याच्यामध्ये केला गेलेला पुरस्कार केला गेलेला आहे। आणि स्तरीकरण, शिक्षणाचं स्तरीकरण हे याच्यामध्ये वाढ केली गेलेली आहे। अनेक शाळांचं इंट्रोडक्शन याच्यामध्ये आहे। आता ते ज्याला आपण प्रौढ शिक्षणापासून मॉडेल स्कूलपर्यंत तर ओपन स्कूलचा प्रस्ताव याच्यामध्ये ठेवला गेलेला आहे आणि स्त्री पुरुष विषमता यांना बळकटी देणारा आहे। एका अर्थानं या संपूर्ण शिक्षण धोरणाचा मी निषेध करतो। मी या धोरणाच्या विरोधात आहे आणि याच्या संदर्भातला जागर सातत्याने 16 जून पासून आम्ही विदर्भात करतो आहोत। विदर्भात मी निषेध करतो। मी या धोरणाच्या विरोधात आहे आणि याच्या संदर्भातला जागर सातत्याने 16 जून पासून आम्ही विदर्भात करतो आहोत। विदर्भाचा एकही जिल्हा असा सुटला नाही की जिथे सभा झाली नाही, जिथे शिबिरं झाली नाही, जिथे चर्चा झाली नाही। सातत्याने 11 जून पासून या कामाला आम्ही लागलेलो आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्याकडे येत आहे। तुमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणीमध्ये एक शिबिर 3 मिटिंगा या संदर्भात झाल्या आणि 3ही मिटिंगांमध्ये कार्यकर्ते आणि सगळे लोक होते। तेव्हा पण माझा प्रयत्न होता की केवळ एक वणी तालुका नाही तर यवतमाळ जिल्हा असा संपूर्ण याच्यामध्ये सहभागी व्हावा। आज तो योग तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आला। आपण हा कारवा केवळ चर्चेपुरता मर्यादित ठेवू नये, हे समजून घेणं आपलं आद्य कर्तव्य आहे। पण समजून घेऊन याच्या विरोधात आपण संघर्ष करणं ही आपली काळाची गरज आहे। नाही तर फुले आणि आंबेडकरांचा जो संघर्ष झाला आणि जो विजय एक काही मर्यादित अर्थाने मिळाला होता त्याला सेटबॅक मिळाले।